सर्वांना मनपूर्वक नमस्कार. अक्षर मानव व्यापार विभागाच्या आपल्या ज्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत आहे. दर गुरुवारचा आपला हा ठरलेला आणि नेमलेला कार्यक्रम आपण सातत्याने करत असतो. तर त्यानिमित्तानं आता आपण जमलेलो आहोत आणि अजूनही काही आपले कुटुंबातले जे सदस्य आहेत ते याच्यामध्ये जॉईन होतात आहेत. तर आपण आता जस्ट अक्षर मानवचे संस्थापक राजन खान गुरुजी यांनी या ठिकाणी छान अक्षर मानवची जी ध्येय उद्दिष्ट आहे, त्याचं जे कार्य आहे याविषयी या ठिकाणी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. अक्षर मानवच्या अंतर्गतच आपला अक्षर मानव उद्योग आणि व्यापार विभाग काम करत असतो आणि त्याच विभागाच्या अंतर्गत आपण दर आठवड्याला गुरुवारी रात्री 8 वाजता हा सेल्स गप्पा नावाचा कार्यक्रम घेत असतो, ज्यामध्ये आपण व्यावसायिक संकल्पनांचे एक चांगलं आदान प्रदान या ठिकाणी करत असतो. तर मी पुढे जाण्यापूर्वी थोडक्यात आपल्या अक्षर मानव व्यापार विभागाची जी ध्येय आणि उद्दिष्ट आहेत ही आपल्याला काही सेकंदामध्ये इथे सांगणार आहे आणि त्यानंतर आपले जे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्यांचा एक छोटेखानी परिचय करून देईल आणि मग आपण पुढे हा कार्यक्रम कंटिन्यू करूया. तर सर्वप्रथम थोडा माझा परिचय करून देतो. मी सुधीर देशमुख, अक्षर मानव व्यापार विभागाच्या अंतर्गत अक्षर मानव डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग आणि PR मीडिया हा जो विभाग आम्ही या ठिकाणी चालवतो त्याचा प्रमुख म्हणून मी या ठिकाणी काम बघतो. पत्रकारितेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे आणि अक्षर मानव आपल्या कुटुंबातले जे जे कोणी सदस्य आहेत ज्यांना सोशल मीडिया मार्केटिंग आणि PR मीडिया याच्या संदर्भात जी काही सुविधा, ज्या काही सेवा या ठिकाणी लागत असतात त्या सेवा प्रदान करण्याचं काम आम्ही या माध्यमातून करत असतो. तर आता मी थोडक्यात अक्षर मानव व्यापार विभागाची ध्येय आणि उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि मग आपण पाहुण्यांच्या परिचयाकडे, मार्गदर्शक जे आपले त्यांच्या परिचयाकडे जाऊया. गटाच्या प्रत्येक उत्पादकाला त्याच्या उत्पादनाच्या विपणन आणि विक्रीमध्ये मदत करणे हे आपलं व्यापार विभागाचं उद्दिष्ट आहे. प्रत्येक उद्योग आणि व्यवसायामध्ये पारदर्शक विक्री आणि वितरण नेटवर्कला प्रोत्साहन देणे हे देखील आपलं उद्दिष्ट आहे. रोजगाराच्या संधींसह विविध व्यवसायांसाठी 1000 पेक्षा अधिक विपणन आणि विक्री व्यावसायिकांची टीम शिक्षित करणे हे देखील आपलं व्यापार विभागाचं उद्दिष्ट आहे. 2000 पेक्षा अधिक उत्पादनांसाठी स्वतःचे डायरेक्ट सेल्स नेटवर्क तयार करण्यासाठी अक्षर मानव विभाग प्रयत्नशील आहे. अक्षर मानव कार्यकारी मंडळाच्या प्रत्येक विभागासाठी किमान एक व्यवसाय संधी तयार करणे हे देखील आपलं उद्दिष्ट आहे. याशिवाय उद्योगपती आणि व्यावसायिकांना जीवनामध्ये अंतर्गत व्यवसाय विकास आणि नेटवर्किंगमध्ये यश साध्य करण्यासाठी प्रेरित करणे हे आपलं अक्षर मानवची हे उद्दिष्ट आहेत. आणि या उद्दिष्टाच्या अंतर्गत आपण कार्यरत राहून आपलं जे काही हा जो प्रवास आहे आपण समोर नेतो आहोत आणि याच प्रवासाला पुढे नेण्यासाठी आपण हा सेल्स गप्पा नावाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. आता आपण साधारणतः 21 भाग याचे आपण पूर्ण केलेले आहेत आणि आतापर्यंतच्या सगळ्या भागांमध्ये खूप चांगली चर्चा, खूप चांगले एक मंथन, व्यापारिक विषयांवर मंथन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आपण बघतो की गेल्या 2 भागांपासून आपण या ठिकाणी आपले जे इटकॅल सर आहेत यांचं आपण मार्गदर्शन याच्यामध्ये घेतो आहोत. त्यांनी अगदी सखोल अशा पद्धतीनं आपल्याला फार्मा सेक्टरमध्ये जे काही मार्केटिंग आणि सेल्स जो काही जे काही कार्य चालतं याच्याबद्दल त्यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन आपल्याला दिलेलं आहे. इटकॅल सरांचे भाग संपल्यानंतर आपण इतरही क्षेत्रातले असेच तज्ज्ञ या ठिकाणी आणून आपण सेल्स आणि मार्केटिंग या विषयामध्ये त्यांचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत. आजचा हा आपला इटकॅल सरांच्या मार्गदर्शनाचा 3रा भाग आपण या ठिकाणी पुढे कंटिन्यू करणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी मी थोडंसं इटकॅल सरांचा परिचय या ठिकाणी करून देतो. इटकॅल सर हे जवळजवळ गेल्या 50 वर्षांपासून फार्मा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. फार्मा सेक्टरमध्ये अतिशय खालच्या पदापासून तर सर्वोच्च पदापर्यंत म्हणजे नॅशनल लेवलला ऑल इंडिया मार्केटिंग मॅनेजरचे पद त्यांनी भूषवलेलं आहे. अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी मोठमोठ्या पदांवर काम केलेलं आहे. त्यांनी सुरुवातीला फार्मा सेक्टरमधून आल्यानंतर पुढे MBAचं पदवी प्राप्त केली आणि आज ते MBAच्या विद्यार्थ्यांना तिथे शिकवण्याचं काम करतात. आपल्या DY पाटीलचं जे कॉलेज आहे त्या ठिकाणी ते विद्यार्थ्यांना शिकवत असतात. याशिवाय इतर अनेक कॉलेजेसमध्ये त्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात आणि त्यांचा जो अनुभव आहे तो या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये कामात येतो. नेहमीप्रमाणे आपल्याला आपल्या अक्षर मानव व्यापार विभागाचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत परेश गांधी सर, तेही आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत.
त्यांच्याकडून सातत्यानं आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरचं मार्गदर्शन मिळत असतं. ते सुद्धा जो फार्मा सेक्टरमध्ये आणि सेल्स आणि मार्केटिंग या क्षेत्रामध्ये गेल्या 20-22 वर्षापासून ते कार्यरत आहेत. हेल्थ सेक्टरची त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे माहिती इथे आपल्याला नेहमी देत असतात. आणि ह्युमन लाईफस्टाईल आणि डिसीजवर त्यांचं फार वेगळी महारत त्यांची आहे. त्यामुळे ते त्या दृष्टीनं आपल्याला नेहमी सातत्यानं सांगत असतात, मार्गदर्शन देत असतात. आपण इटकल सरांचं झाल्यानंतर परेश सरांकडून सुद्धा आपण या ठिकाणी नेहमीप्रमाणे मार्गदर्शन घेणार आहोत. आणि हा कार्यक्रम पुढे मग आपण चर्चेसाठी हा मंच आपण खुला करू. ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, त्याने ते थेट परेश सर असतील किंवा इटकल सर असतील त्यांच्याशी ते डायरेक्ट संवाद साधून या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा आणि पुढे ही प्रक्रिया करू शकतात. तर या ठिकाणी परिचयाचा जो आपला सेगमेंट आहे तो या ठिकाणी मी त्याला पूर्णविराम देतो. आणि इथून पुढचे आपलं इटकल सरांचं जे गेल्या 2 भागापासून जे मार्गदर्शन चालू झालेलं आहे तर तो प्रवाह त्यांनी असंच पुढे न्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. इटकल सर. नमस्कार. नमस्कार. जसं आता आपले जे संस्थापक राजन खान यांनी सांगितल्याप्रमाणे मी या सेल्स गप्पा या प्लॅटफॉर्मवरती येण्याचं पहिलं कारण जरी परेश गांधी असेल तरीही त्यानंतर मला ह्यांचे जे विचार आहेत ना, अक्षरमानवचे संस्थापक, हे विचार मला खूप पटलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून मला हा जो प्लॅटफॉर्म आहे हा एक वेगळा प्लॅटफॉर्म वाटतो. आता ह्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या व्यवसायांबद्दल आपण तुम्ही लोक बोलत आलेला आहात. मी आता फार्मा सेल्स वरती गेल्या 2 सेशन्स मध्ये बोललो. तर जेव्हा जरा आढावा घ्यायचा अशा पद्धतीने आपण जेव्हा ह्या विषयाकडे बघू तेव्हा असं माझ्या लक्षात आलं की त्यातल्या त्यात इतर व्यवसायांपेक्षा फार्मा सेल्स हा व्यवसाय हा अत्यंत ऑर्गनाइज्ड आहे. आणि तेवढा असा काय त्याला म्हणू आपण डर्टी पॉलिटिक्स सारखा किंवा तेवढा काही असा खालावलेला नाहीये. फार चांगला व्यवसाय हा फार्मा सेल्स. कारण बेसिकली ह्या फार्मा सेल्स हा जो विषय आहे हा लोकांच्या प्रकृती विषय असल्यामुळे तो एक नाजूक विषय आहे. आणि त्यामध्ये असलेले जे काही सगळे घटक जे आहेत ते जबाबदारीने वागतात. आणि त्यामुळे हा एक प्रथितयश असा व्यवसाय नक्कीच मानला जातो. आणि त्या व्यवसायाकडे प्रत्येक नागरिक एक वेगळ्या आदराने बघतो असं माझं मत आहे. आता आपण सगळे जे जमलेलो आहोत त्याच्यामध्ये दोन प्रकारचे लोक असू शकतात. एक ह्या बिझनेस मधले किंवा एक ह्या बिझनेस बद्दल माहिती नाही म्हणून माहिती करून घेणारे किंवा उत्सुक लोक असतील ते. तर दोन्हीच्या दृष्टिकोनातून आपण गेल्या 2 सेशन्स मध्ये आढावा घेत होतो की फार्मा सेल्स आणि फार्मा मार्केटिंग हे 2 वेगळी क्षेत्र आहेत. बऱ्याचदा आपण बोलताना सेल्स अँड मार्केटिंग असं बोलतो. परंतु आत्ताचा आपला जो प्लॅटफॉर्म आहे हा प्रिसाइजली फार्मा सेल्स करता लिमिटेड आहे. कारण मार्केटिंग मध्ये वेगवेगळे विचार असतात, वेगवेगळे घटक असतात. व्हेअरएज फार्मा सेल्स मध्ये मात्र आपण जसे मागच्या वेळी बोलल्याप्रमाणे जे घटक इन्व्हॉल्ड आहेत त्या घटकांवरती आपण चर्चा केली. त्यामुळे लक्षात घ्या की फार्मा सेल्स हा वेगळा विषय आणि फार्मा मार्केटिंग हा वेगळा विषय आहे. सेल्स म्हणजे तुम्हाला इमिजिएटली जे काय करायचं आहे त्याबद्दल थोडक्यात सांगतो. सेल्स म्हणजे तुम्हाला इमिजिएटली जे काय हवंय त्याबद्दल जे काय मार्ग आहेत किंवा विचार आहेत ते त्याप्रमाणे वागत असतात. व्हेअरएज मार्केटिंग मध्ये मात्र लॉंग टर्मचा विचार केला जातो. दूरदृष्टी त्यामध्ये फार महत्वाची ठरते. अदरवाईज मार्केटिंग फेल्युअर होऊ शकतं आणि ते सेल्स मध्ये लुडबुड करू शकतं. तर आपण आता प्रिसाइजली बोलत आहोत फक्त फार्मा सेल्स बद्दल. फार्मा सेल्स बद्दल आपण जेव्हा विनोदजी बर्वे जरा ते हे स्लाइड दाखवता का आपल्या पीपीटीची, म्हणजे बॅकग्राऊंड वरती ठेवून द्या. तर ह्याच्यामध्ये जे घटक इन्व्हॉल्ड आहेत ते राईट फ्रॉम द बिगिनिंग म्हणलं तर की औषध कंपनी जी निर्मिती करते ते आणि तिथून पुढे जो प्रवास सुरू होतो तो सेल्स फार्माच्या मार्केटिंगचा, त्यातला एक भाग आहे फार्मा सेल्स. तर आपण त्या कंपनीपासून पुढे बघूया. ही कंपनी
फार्मा औषध निर्माण करणारी जी काही कंपनी आहे त्यांच्याकडनं माल विकत घेते आणि तो माल आपल्या गोडाऊन मध्ये आणून ठेवते. त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये सगळे बाकीचे घटक गुंतलेले असतात. त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर ही जी फार्मा मार्केटिंग जी कंपनी जी असते ही आपल्या छत्राखाली, आपल्या हाताखाली सुपर स्टॉकिस्ट नावाची एक यंत्रणा राबवत असते. सुपर स्टॉकिस्ट म्हणजे कंपनीचा जो माल आहे तो विविध ठिकाणी एका केंद्राकडनं वितरित व्हावा. एका केंद्राकडनं कंपनीला वेगवेगळ्या प्रकारांमध्ये लक्ष घालावं लागतं. त्यातला एक भाग आहे तो आहे वितरण, म्हणजे ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन म्हणतो. डिस्ट्रीब्युशन. तर हे डिस्ट्रीब्युशन जे आहे हे जे मोठं काम आहे हे कंपनी दुसऱ्या लोकांकडे सोपवते. त्याला म्हणतात सुपर स्टॉकिस्ट. सुपर स्टॉकिस्ट म्हणजे इतर स्टॉकिस्ट. स्टॉकिस्ट म्हणजे थोडक्यात काय, जो माल स्वतःजवळ ठेवतो आणि नंतर वितरण करतो घाऊक प्रमाणात. त्याला म्हणायचं स्टॉकिस्ट. या सगळ्या स्टॉकिस्टच्या वरती जो आहे तो आहे सुपर स्टॉकिस्ट. सुपर स्टॉकिस्ट काय करत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी जे स्टॉकिस्ट असतात त्यांना माल सप्लाय करत असतो. माल म्हणजे औषधं जे आपण म्हणतो, ब्रँड्स ज्याला म्हणू आपण, हे ब्रँड जे आहेत हे केमिस्टकडे अवेलेबल असतात. तर ह्या केमिस्ट पर्यंत पोहोचवण्याचा, केमिस्ट म्हणजे रिटेलर, म्हणजे ज्याला काही लोक रेग्युलरली मेडिकल स्टोअर म्हणतो आपण, मेडिकल. तर ह्या मेडिकलला जो माल पोहोचवला जातो तो कंपनीकडनं न जाता तो स्टॉकिस्ट कडनं जात असतो. आणि ह्या स्टॉकिस्ट कडे माल जो असतो तो स्टॉकिस्ट येणारा माल सुपर स्टॉकिस्ट कडनं येतो. जसं सुपर स्टॉकिस्ट मी आता तुमच्याशी बोललो, हा स्टॉकिस्ट लोकांना माल सप्लाय करणारी यंत्रणा आहे. हा जसा सुपर स्टॉकिस्ट असतो हा कंपनीशी इन्व्हॉल्ड नसतो, तो वेगळी ती यंत्रणा आहे. तर अशा वेगळ्या यंत्रणेवर कधी कधी कंपन्या विश्वास न ठेवून ते फक्त आपल्याच कंपनीच्या आपल्यावरती विश्वास ठेवतात, म्हणून ते एक वेगळी व्यवस्था करतात. त्याला म्हणतात C&F, कॅरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट. एक C&F एजंट जे असतात हे कंपनीची लोक असतात. सुपर स्टॉकिस्ट हा कंपनीचा माणूस नसतो, ही वेगळी यंत्रणा असते. तर हा C&F जो असतो हा कंपनीचा माणूस असतो. तो त्याचं कार्यपद्धतीत C&F असो किंवा सुपर स्टॉकिस्ट असो, हे दोघ जण स्टॉकिस्ट लोकांना माल सप्लाय करतात. म्हणजे कंपनीकडनं माल दोघांपैकी कोणाकडे तरी एकाकडे येतो आणि तो पुढे नंतर स्टॉकिस्ट पर्यंत पोहोचवला जातो, जो स्टॉकिस्ट केमिस्ट पर्यंत पोहोचवतो आणि केमिस्ट कडनं पेशंट किंवा ग्राहक जो तो पर्टिक्युलर प्रॉडक्ट विकत घेतात. अशी ती थोडक्यात रचना असते. आता हा जो सुपर स्टॉकिस्ट असतो, हा सुपर स्टॉकिस्ट मोठ्या प्रमाणावरती उलाढाल करत असतो. हिज टर्नओव्हर इज व्हेरी बिग अँड देअरफॉर, त्यामुळे त्याची जी त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असते ती सुद्धा मोठी असते. त्याला जागा मोठी घ्यावी लागते आणि त्यामुळे त्याच्या अपेक्षा, रिटर्न्स ज्याला म्हणू आपण प्रॉफिट्सच्या, त्याही वेगळ्या असतात, मोठ्या असतात. आणि जेव्हा त्यांच्या कंपनीचा सेल मोठा होतो तेव्हा त्या सुपर स्टॉकिस्टना चांगला प्रॉफिट होतो असं नक्कीच लक्षात आलेलं आहे. आणि हे जे काय होतं हे अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीने घडत असल्यामुळे कित्येक नवीन उद्योजक म्हणजे मी तसं म्हणेन की आमच्याकडे जसं मी आता MBA ला शिकवतो, जिथं माझं फार्मा स्पेशलायझेशन आहे, तर फार्मा मधनं जे काही MBA पास आउट होतात ते स्वतःचा व्यवसाय जेव्हा चालू करतात तेव्हा ते ह्या सुपर स्टॉकिस्ट व्यवसायामध्ये नक्की इंटरेस्टेड असतात किंवा तिथून तो आपल्या व्यवसायाची सुरुवात करतात. कारण ऑर्गनाइज आणि सिस्टमॅटिक तो व्यवसाय आहे आणि टर्नओव्हर जेव्हा वाढतो तेव्हा त्यामध्ये चांगल्या प्रॉफिटची अपेक्षा असते आणि वेगळं काही करावं लागत नाही बिझनेस मिळवण्याकरता. हा एक महत्वाचा भाग आहे फार्मा सेल्समध्ये. फार्मा सेल्समध्ये जवळजवळ प्रत्येक घटक जो इन्व्हॉल्ड आहे, शेवटचा पेशंट सोडला तर कुठे कोणाला तसदी किंवा कोणाला त्रास किंवा कोणाला अडचणी अशा काही येत नाहीत, किंवा हा प्रॉडक्ट इथं मिळत नाही म्हणून कुठंतरी लांब जाऊन विकत घ्यावा लागतोय, असं काही आता उरलेलं नाहीये. कारण हा व्यवसाय ऑर्गनाइज किंवा सुरळीत झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये सुरुवात जी होती सुपर स्टॉकिस्टनी, तो किंवा C&F
हे फार उत्तम प्रकारे काम करतायत. अँड देअरफॉर मी असं नक्की म्हणेन की कोणालाही जर व्यवसाय चालू करायचा असेल, स्पेशली ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन म्हणू, त्या व्यवसायात जर एखाद्याची गती असेल किंवा एखाद्याला इंटरेस्ट असेल किंवा एखाद्याकडे पार्श्वभूमी किंवा बॅकग्राऊंड असेल आपल्या वितरणाची, तर त्यांनी जरूर फार्मा सेल्सच्या माध्यमातून C&F किंवा C&F म्हणण्यापेक्षा सुपर स्टॉकिस्ट ही यंत्रणा जरूर चालू करावी. त्याच्यामध्ये भवितव्य आहे, त्याच्यामध्ये प्रॉफिट योग्य आहे आणि त्यामध्ये चुकीच्या काही गोष्टी घडत नाहीत. काही गरज नाही वाटत चुकीच्या गोष्टी घडण्याची आणि त्यामुळे सुपर स्टॉकिस्ट हा एक चांगला पर्याय उतरू शकतो. सुपर स्टॉकिस्ट कडनं माल जातो स्टॉकिस्ट कडे. हा स्टॉकिस्ट जो असतो हा मात्र डायरेक्टली केमिस्टच्या म्हणजे काय कोणी काय म्हणतंय इन्व्हेस्टमेंट किती म्हटलं सुपर स्टॉकिस्टसाठी? काय ते गौरवजी थोडा जोरात बोला. इन्व्हेस्टमेंट किती राहील सर याला? किती लागते? तर अशी असते की इन्व्हेस्टमेंट जी असते ही आपल्या विचारांवरती असते. आपल्याला किती प्रमाणात काय करायचं आहे, आपली ज्याला आपण म्हणतो की शक्ती म्हणजे नुसते पैशाची नाही, की आपल्याला मॅन मॅनेजमेंट किंवा ज्याला आपण सप्लाय चेन म्हणतो की ज्याला आपण मध्ये असलेले घटक की ज्याला आपण ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज, इन्व्हेंटरी याच्यामध्ये आपलं कौशल्य किती आहे, ह्याप्रमाणे ती इन्व्हेस्टमेंट वाढत जाते. त्यामुळे सुरुवात किती समजा अगदी 2-3 लाखाने जरी केली तरी सुरुवात होऊ शकते, परंतु रिटर्न पण सुरुवातीला त्याप्रमाणेच असणार. परंतु जेव्हा तुम्ही वाढवता, जेव्हा व्यवसाय वाढवता, तेव्हा नॅचरली तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वाढवावी लागते. परंतु ती वाढवलेली इन्व्हेस्टमेंट नक्की प्रॉफिटेबल पडू शकते असं मी म्हणेन. ओके. तर जस एक पॉइंट मात्र लक्षात घ्या मिस्टर गौरव, की सुपर स्टॉकिस्ट या व्यवसायामध्ये रिस्क फार कमी आहे, नाहीच म्हणता येईल असं. रिस्क आहे, त्यामुळे कटकटी नाही हो. तुम्ही जेवढे श्रम कराल, जेवढे पैसे टाकाल, जेवढं मॅनेजमेंट कराल, तेवढे तुम्हाला रिटर्न वाढत जातील. जे कित्येक बाकी व्यवसायामध्ये जरा कठीण परिस्थिती असू शकते. ओके. तर मला आवडलं कोणीतरी असं काही विचारते म्हणल्यावरती. ओके मिस्टर गौरव, असं विचारत चला. तर सुपर स्टॉकिस्ट कडनं तेच होतं की इन्व्हेस्टमेंट कशी राहील, कारण की इन्व्हेस्टमेंटसाठी थोडं हे मला इंटरेस्टेड आहे, पण इन्व्हेस्टमेंटमुळे थोडा प्रॉब्लेम होत आहे. गौरव अहो, आता इन्व्हेस्टमेंट हा विषय सोपा झालाय, कम्पॅरेटिव्ह सोपा झालाय. म्हणजे तुमच्याकडे जर योग्य कल्पना असेल, योग्य प्लॅन असेल, तर बँका तर सोडूनच द्या, बँका तर देतात, पण बाकी इतर मंडळी सुद्धा इंटरेस्ट असू शकतात फायनान्स करण्यासाठी. त्यामुळे तो विषय तुम्ही बॅक ऑफ माइंड ठेवा जरूर, पण तो अडथळा नाही येऊ देणार तुम्हाला तुमच्या प्लॅन्स मध्ये. ओके, येस. तर आता आपण बोलूयात स्टॉकिस्ट कडे. म्हणजे माल आलाय कंपनीकडनं सुपर स्टॉकिस्ट कडे, सुपर स्टॉकिस्ट कडनं आता स्टॉकिस्ट कडे माल येतो. हा जो स्टॉकिस्ट आहे ह्याचा व्यवसाय मात्र फार गुंतागुंतीचा, पळापळीचा, तणावपूर्ण असं नक्की म्हणता येईल. कारण त्याला खूप कस्टमर्सशी संपर्क ठेवावा लागतो. नंबर ऑफ कस्टमर्स विच ही हँडल्स आर टू मेनी. अँड त्यामुळे नॅचरली जेव्हा कस्टमर जास्त असतात, नाही म्हटलं तरी ताण येतो टोटल सिस्टीम वरती. आणि त्यामुळे हा जो स्टॉकिस्ट आहे, या स्टॉकिस्टला अत्यंत ऑर्गनाइज, डिसिप्लिन राहावं लागतं. मी दोन्ही प्रकारचे अशा यंत्रणा बघितल्या आहेत. एक सिस्टमॅटिक राहणारे लोक जे कमी करतील पण अत्यंत ऑर्गनाइज आणि सिस्टमॅटिक असतात, किंवा दुसरे जे असतात भरमसाठ व्यवसाय करणार, धंदा खूप करणार, वाढवणार, खूप लोकांशी संपर्क करणार, परंतु पदरात मात्र तेवढ्या प्रमाणात पडतं की नाही याच्यावर सतत संभ्रमात असतात, सतत शंका असतात त्यांना. त्यामुळे त्या पद्धती ज्या आहेत ना, या ज्याच्या त्याच्या नियमांप्रमाणे, ज्याच्या त्या कुवतीप्रमाणे, ज्याच्या ज्या अनुभवाप्रमाणे किंवा ज्याच्या त्याच्या कसबीप्रमाणे, ज्याला आपण एक्सपर्टीज म्हणू, एक्सपर्टीज प्रमाणे त्यांनी डिसाईड करावं. मी स्पेसिफिकली आता स्टॉकिस्ट बद्दल बोललो, कारण स्टॉकिस्ट व्यवसायामध्ये मात्र हे चॅलेंजिंग असतं, जे सुपर स्टॉकिस्ट व्यवसायामध्ये नसतं, जे स्टॉकिस्ट व्यवसायामध्ये नक्की चॅलेंजिंग असतं. पण जिथे चॅलेंजेस जास्त आहेत, ती जर चॅलेंजेस योग्य पद्धतीने हाताळली तर डेफिनेटली प्रॉफिट हा खूपच जास्त असू शकतो.
आय हॅव सीन, म्हणजे मी आता या माझ्या सगळ्या व्यवसायामध्ये बघितलेलं आहे, कित्येक नवीन स्टॉकिस्ट आज कित्येक वर्षानंतर इतके मोठे झालेले आहेत आणि सिस्टमॅटिकली मोठे झालेले आहेत आणि आता ते अगदी हॅपी आहेत की ते या व्यवसायामध्ये आले, फार्मामध्ये आले म्हणून. तर त्यांच्याकडनं आपण नक्की बोध घेऊ शकतो, त्यांच्याकडनं आपण स्फूर्ती घेऊ शकतो की जर ते होऊ शकतात तर आपणही होऊ शकतो. आणि जसं सुरुवातीला बोललो आपण की फार्मा ही इंडस्ट्री अशी आहे की जी वाढतच चाललेली आहे आणि जी वाढत राहणार, आणि त्यामुळे नवीन लोकांना सुद्धा त्यामध्ये भरपूर वाव आहे. वेगवेगळे प्रॉडक्ट्स वाढत गेल्यामुळे वेगवेगळ्या एजन्सीज वाढत जातात आणि त्यामुळे वाव भरपूर आहे. पण जसं मी आता म्हटल्याप्रमाणे हे स्टॉकिस्ट लोक जे असतात यांना खूप केमिस्ट लोकांशी संपर्क ठेवावा लागतो, कित्येक केमिस्ट लोकांशी ठेवावा लागतो. तो नुसता नंबर नसून त्यांच्याकडे त्या केमिस्ट लोकांना हाताळण्याची एक खुबी लागत असते त्यांना. दे नीड सम डिफरंट टाइप ऑफ एक्सपर्टीज, स्किल्स, की जेणेकरून जे केमिस्ट त्यांच्याकडनं माल घेतात किंवा घेऊ इच्छितात किंवा न घेणारे सुद्धा हे त्यांच्याकडनं माल घेऊ लागतात. इन अ सेन्स याच्यामध्ये चॅलेंजिंग असं असतं की कित्येक केमिस्ट स्टॉकिस्ट कडनं जो माल घेतात तो उधारीवरती घेतात, क्रेडिटवरती घेतात. क्रेडिटवरती जरी घेतला तरी क्रेडिटवरती घेऊन ते वेळीच परत करत नाहीत, पैसे भरत नाहीत. आणि त्यामुळे स्टॉकिस्ट हा अडचणीत येऊ शकतो. अडचण अशी की केमिस्टने दिलेल्या मालाचे पैसे दिलेले नाहीयेत, परंतु त्याची पुढची ऑर्डर आलेली असते. ती पुढची ऑर्डर त्याला पुढचा माल त्याला द्यावा लागतो. त्या पुढचा माल जर त्याला द्यायचा असेल तर त्याला कंपनीकडनं अजून परत मालाची मागणी करावी लागते. आधीच्या मालाचे पैसे कंपनीला द्यावे लागतात. त्यामुळे असा तो कात्रीमध्ये सापडल्यासारखा असतो, कात्रीमध्ये, की बाबा कंपनीला तर पैसे द्यायचे आहेत आणि केमिस्ट कडनं तर पैसे आलेले नाहीयेत. पुष्कळ आहे अशीच परिस्थिती होते. काहीच केमिस्ट असे असतात की जे वेळेवरती पैसे देतात आणि वेळेवरती व्यवहार पूर्ण करतात. आणि ही जी सर्कस असते ही मात्र स्टॉकिस्ट लोकांना मात्र सांभाळावी लागते. आणि त्यामुळे त्यांना जनसंपर्क वाढवावा लागतो, त्यांच्याकडे वागण्यात, त्यांच्याकडे काम करण्याच्या पद्धती बदलाव्या लागतात, किंवा ज्याला आपण डीलिंग्स म्हणू, की जे काय पद्धतीने त्यांच्याकडनं जास्तीत जास्त व्यवसाय कसा वाढेल याच्याकरता त्यांना वेगवेगळ्या ऍक्शन्स घ्यावे लागतात, ज्याला आपण गमती करायला लागतात, किंवा सम ट्रिक्स दे हॅव टू प्ले. ट्रिक्स म्हणजे काय चुकीच्या नाही, पण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडनं आपल्याला बिझनेस घ्यावा लागतो. आणि बिझनेस घेणे म्हणजे पैसे सुद्धा रिकव्हर करणे. एक कन्सेप्ट जर आपण क्लिअर ठेवली डोक्यात की बिझनेस करणे म्हणजे काय, तर बिझनेस करणे म्हणजे रिकव्हरी होणे गरजेचं असतं. नुसता कागदोपत्री जर नुसता बिझनेस जास्त झालेला दिसला तर त्या बिझनेसला काही अर्थ नाही. तुमच्या बँक अकाउंटला किती रिकव्हरी झाली हा एक बिझनेसचा फार मोठा क्रायटेरिया ज्या लोकांनी ठेवलेला आहे, ती लोक आज व्यवसायामध्ये खूप चांगली प्रगती करून आहेत आणि चांगला प्रॉफिट घेऊन आहेत. त्यामुळे ही जर आपण घेतली काळजी, तर आपण नक्कीच या फार्मा सेल्स या व्यवसायामध्ये प्रगती करू शकतो, चांगला व्यवसाय आपण करू शकतो. पण ऍट द सेम टाइम ह्या सगळ्या आयडियल गोष्टी असतात आणि त्यामुळे नुसत्या आयडियलच्या गोष्टी करून उपयोग होत नाही. केमिस्ट कडनं कसं आपला व्यवसाय वाढवून कशी आपली रिकव्हरी वाढेल आणि केमिस्ट आपल्याकडनं जास्तीत जास्त कसा माल घेईल, ही जी ही जी पद्धत आहे, ट्रिक नाही म्हणता येणार, ही जी पद्धत आहे किंवा जी कामाची शैली म्हणू आपण, कामाची शैली, कार्यशैली आहे, याच्यावरती स्टॉकिस्ट लोकांना मात्र श्रम घ्यावे लागतात. आणि स्टॉकिस्ट लोकांना जसं मी म्हटल्याप्रमाणे जास्त केमिस्ट लोकांशी संपर्क ठेवावा लागतो. त्यामुळे त्यांचा आवाका ज्याला म्हणू आपण तो मोठा असतो. त्यामुळे त्यांना मनुष्यबळ मोठं लागतं. आणि जसं मनुष्यबळ मोठं लागलं की त्याप्रमाणे मॅनेजमेंटच्या सगळ्या गोष्टी वाढत जातात. आणि ह्याबद्दल काळजी घेणं गरजेचं आहे. कित्येक काळजी इन अ सेन्स, कित्येक लोक कौतुकाने, उत्साहाने ह्या व्यवसायामध्ये उडी मारतात, स्कोप बघतात, प्रॉफिट बघतात. परंतु जर ते नुसतं जर असं व्यवसाय करत बसलो आणि काही बेसिक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर नंतर मात्र नामुष्कीची पाळी येते, किंवा नंतर मात्र पश्चाताप होतो की आपण उगाच या व्यवसायात आलो. ते जर आपण सांभाळलं तर फार्मा मधला स्टॉकिस्ट हा एक उत्तम पर्याय नक्की पण म्हटला जाईल.
आणि नंतर सगळ्या बिझनेस मधला जो महत्वाचा जो दुवा आहे तो आहे केमिस्ट. केमिस्ट हा जो असतो हा डायरेक्टली पेशंटच्या संपर्कात येत असतो, म्हणजे डायरेक्टली कस्टमरच्या संपर्कात येत असतो. केमिस्ट म्हणजे ज्याला आपण रिटेलर म्हणू, जसं इतर व्यवसायाप्रमाणे रिटेलिंग हा व्यवसाय सुद्धा सगळ्यात सेफ, सगळ्यात चांगला असा व्यवसाय गणला जात होता. आणि तीच परिस्थिती फार्मामध्ये पण आहे. त्याला मी थोडंसं असं म्हणेन फार्मामध्ये होती, कारण त्या पर्टिक्युलर व्यवसायाला एक थोडंसं म्हणलं तर एक गालबोट लागलंय, की त्याला एक थोडासा एक वेगळा एक चुकीचा असा अँगल आलेला आहे, की तो आहे ऑनलाईन फार्मसीमुळे. ऑनलाईन फार्मसी ज्या आहेत त्या ज्या पद्धतीने व्यवहार करतात ती पद्धत केमिस्ट लोकांना घातक ठरू शकते आहे असं निदर्शनास येत आहे. आणि त्याच्यावरती असा काही ठोस विचार गव्हर्नमेंटचा झालेला दिसत नाहीये किंवा त्याप्रमाणे ऍक्शन्स पण झालेले दिसत नाहीयेत. आणि त्यामुळे सध्याच्या काळामध्ये कित्येक केमिस्ट गडबडलेले आहेत. आता कुठल्याही व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन ही असते, पण कॉम्पिटिशन जी असते ती जर हेल्दी कॉम्पिटिशन ज्याला म्हणजे सुदृढ कॉम्पिटिशन, चांगली कॉम्पिटिशन असेल तर त्या दोघांचा फायदा होतो, कस्टमरचा ऍज वेल एज विक्रेत्याचा, सेलरचा, बिझनेसमनचा. परंतु ही जी कॉम्पिटिशन आता मी जे बोललो अबाउट ऑनलाईन फार्मसी, ही जरा वेगळ्या पद्धतीने होत चाललेली आहे आणि त्याला केव्हा उत्तर निघणार आहे, केव्हा सोल्युशन निघणार आहे हे आता तरी सांगता येत नाही. कित्येक लोकांचा, कित्येक केमिस्ट संघटनांचा ह्या ऑनलाईन फार्मसी बद्दल आक्षेप आहे आणि त्याबद्दल त्यांनी ऍक्शन्स घेतलेले आहेत. परंतु गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने चेन्नई कोर्टामध्ये एक जी केस आहे त्या केसच्या आधारे ह्या ऑनलाईन व्यवसायाला सध्या स्टे दिलेला आहे. त्यामुळे काही नवीन ऍक्शन्स काही होत नाहीयेत. होत नसल्यामुळे नवीन लायसन्सेस मिळत नाहीयेत ऑनलाईन फार्मसीचे. परंतु जुने जे लोक आहेत ज्यांची लायसन्सेस होती ते मात्र भरपूर धंदा करतायत. ते कसा करतायत हा एक वेगळा विषय आहे, पण तो फार्मा सेल्स मध्ये येणार नाही, तो वेगळ्या रिटेलिंग मध्ये मोडू शकेल. जरूर फार्मा सेल्सचा तो एक पार्ट आहेच, परंतु तो वेगळा रिटेलिंग मध्ये मोठा विषय म्हणून म्हणला जाईल. तर हे जे ऑनलाईन फार्मसी आहे, ही ऑनलाईन फार्मसी सध्या ज्याला आपण रिटेल फार्मसी म्हणू किंवा ऑफलाईन म्हणूया, त्याला नक्कीच अशी मी घातक शब्द मुद्दाम वापरतो, अशी ठरत आहे. कारण जे डिस्काउंट्स ते देतात, त्या पद्धतीने त्यांच्या सर्व्हिसेस येतात, ह्या रेग्युलर केमिस्ट देऊच शकत नाही. कारण जसं मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे फार्मा ही जी इंडस्ट्री आहे ही अत्यंत ऑर्गनाइज्ड इंडस्ट्री आहे. प्रत्येकाचे पर्सेंटेज ठरलेले आहेत. स्टॉकिस्ट, सुपर स्टॉकिस्ट, केमिस्ट यांचे पर्सेंटेज ठरलेले आहेत. त्यामध्ये त्यांना वेडवाकडं काही करता येत नाही. कारण काय, वरती एक गव्हर्नमेंटची यंत्रणा आहे FDA नावाची. FDA नावाचं अन्न आणि औषध प्रशासन ज्याला म्हणलं जातं, ती यंत्रणा आहे वरती आणि त्यांचा कंट्रोल खूप चांगला आहे. बहुतांशी त्यांचा कंट्रोल चांगला आहे आणि त्यामुळे गैरव्यवहार ह्या फार्मा सेल्स मध्ये फार कमी प्रमाणात होतात ऍज कम्पेअर टू एनी अदर बिझनेसेस, असं मी नक्की म्हणेन. आता हा केमिस्ट जो आहे ह्याचे पण चॅलेंजेस वेगळे वेगळे आहेत. आपण जसं म्हणल्याप्रमाणे कुठल्याही व्यवसायामध्ये रिटेलिंगचा व्यवसाय हा नेहमी प्रॉफिटेबल किंवा चांगला गणला जातो. परंतु इथे केमिस्ट हा जो रिटेलर आहे ह्याला वेगळी चॅलेंजेस येतात. वेगळी चॅलेंजेस जसं आता मी म्हणल्याप्रमाणे समोर येणारा पेशंट, त्याच्या मागण्या की बाबा आम्हाला डिस्काउंट द्या, आम्हाला घरपोच माल द्या, आम्हाला अजून काही द्या, क्रेडिट वरती माल द्या, ह्या अशा त्यांच्या मागण्या वाढत जातात. आणि दुसरी म्हणजे दुसऱ्या बाजूनी केमिस्टला डॉक्टर्स ज्यांची प्रिस्क्रिप्शन, ज्यांच्यावरती त्याचा बिझनेस डायरेक्टली अवलंबून आहे, अशा लोकांनाही केमिस्टला तोंड द्यावं लागतं. तोंड द्यावं लागतं म्हणजे काही चुकीच्या पद्धतीने म्हणत नाहीये मी. तोंड द्यावं लागतं म्हणजे डॉक्टर लोकांच्या ज्या काही प्रिस्क्रिप्शनच्या पद्धती आहेत, ज्या प्रिस्क्रिप्शन पद्धती म्हणजे थोडक्यात एक उदाहरण देऊन सांगतो की समजा डॉक्टर एक ब्रँड लिहित असेल, क्रोसिन लिहित असेल, क्रोसिन, तर उद्या तो क्रोसिन हा ब्रँड उद्या तो बदलू शकतो.
म्हणजे तो उद्यापासून तो म्हणेल की मी आता क्रोसिन नाही, मी ट्रोसिन लिहीन, मी बोसिन लिहीन, काही ते वेगळा ब्रँड लिहीन. आता ही जबाबदारी होते केमिस्टची की तो डॉक्टरने लिहिलेला ब्रँड दुसरीकडनं पैदा करायचा, आणायचा, प्रोक्युअर करायचा आणि पेशंटला द्यायचा. हे बऱ्याचदा चॅलेंजिंग होतं, कारण आजच्या काळामध्ये असे बरेचसे ब्रँड्स मार्केटमध्ये यायला लागलेत आणि त्यामुळे कुठला माल ठेवायचा, किती ठेवायचा, हे केमिस्टला फार जिकिरीचं होऊन बसलेलं आहे. जसं मी जसं आता क्रोसिनचं उदाहरण देतो, जो एक स्टँडर्ड ब्रँड होता किंवा स्टँडर्ड ब्रँड म्हणलं की केमिस्ट तो माल भरपूर ठेवायचे, कारण त्यांना गॅरंटी असायची की डॉक्टर हा ब्रँड वापरतच राहणार, त्यामुळे मी जास्त माल ठेवायला हरकत नाही. पण आज तशी परिस्थिती उरलेली नाहीये. डॉक्टर लोकांना सुद्धा भरपूर चॉईस आहे, जे एका दृष्टीने चांगलं आहे की केमिस्ट एका दृष्टीने चांगलं म्हणजे की पेशंट करता जे योग्य असं डॉक्टरला वाटतं तो ब्रँड डॉक्टर लिहू शकतो. परंतु तो ब्रँड लिहिलेला जो आहे तो केमिस्टला मात्र अवेलेबल करून ठेवणं गरजेचं पडतं आणि ते केमिस्टला फार चॅलेंजिंग होऊ शकतं. कारण काय, कित्येक कंपन्यांचे असे ब्रँड्स डॉक्टर लिहितात आणि काही दिवसांनी समजा डॉक्टरने तो ब्रँड बदलला तर त्यांनी आणलेला माल जो असतो, केमिस्टने आणलेला माल जो असतो तो तसाच पडून राहतो. तो कधी कधी एक्सपायर होतो, म्हणजे त्याची ती जी एक्सपायरी डेट असते ती संपलेली असते. तो माल, एक्सपायरी झालेला माल स्टॉकिस्ट लोकांकडे परत करणे, त्याचे पैशांची वाट बघणे किंवा बेसिकली त्या मालामध्ये केमिस्टची जी काही इन्व्हेस्टमेंट अडकून राहते, ज्याच्यामध्ये त्यांना प्रॉफिट मिळत नाही, हे सगळं केवढ्यात पडणार हो केमिस्टला. तशी ती जी अडचण, ती जी गुंतागुंत केमिस्टला जी असते ती त्याला सांभाळावी लागते. म्हणजे एका बाजूने डॉक्टर्सची असलेली विविध ब्रँड्सची अवेलेबिलिटी आणि दुसऱ्या बाजूनी मग पेशंट जो असतो त्याच्या वेगवेगळ्या त्याच्या मागण्या, अशा दोन प्रकारच्या अडचणींना केमिस्टला तोंड द्यावं लागतं. समर्थपणे कित्येक केमिस्ट हे तोंड देत आहेत, परंतु त्यातल्या त्यात नवीन केमिस्ट जे सुरू झालेले आहेत ना, त्यांची मात्र पंचायत होते. आणि तिथे नुसते पैसे कामाला येत नाहीत. पुष्कळ जरी भांडवल असतं तरी भांडवल हे काय सोल्युशन होऊ शकत नाही. आणि त्यामुळे केमिस्ट लोकांचा जो व्यवसाय, पुढची स्लाइड घ्या जरा, बरोबर. हा, ती केमिस्टची स्लाइड घ्या, त्याच्या पुढची हा, ही जी स्लाइड, ही जी केमिस्ट लोकांकडे जी चेहऱ्यावरती चिंता बघताय तुम्ही किंवा ज्या शंका असतात, केमिस्टला असतात आणि पेशंटलाही असतात, ह्यामध्ये हा व्यवसाय थोडा गुंतागुंतीचा झालेला आहे. आता गुंतागुंतीचा म्हणजे काय की पेशंटच्या शंका खूप आहेत, त्याला उत्तर द्यायचं, त्याला समर्पक किंवा समाधानी असं उत्तर द्यायचं आणि आपला व्यवसाय सांभाळायचा. कारण इतर दुसरे पेशंट सुद्धा उभे असतात, त्यामुळे त्यांच्या शंकाचं निरसन करायचं आणि दुसऱ्या पेशंटला सुद्धा लक्ष देऊन त्यालाही लवकर औषधं काढून द्यायची. हे केमिस्ट लोकांना फार चॅलेंजिंग असतं, कारण पेशंटच्या शंका खूप होत चालल्यात. म्हणजे अगदी इथपासून की डॉक्टरने लिहिलेला ब्रँड हा स्टँडर्ड आहे की नाही, इथपासून की बाबा इतर लोक डिस्काउंट देतात तर तुम्ही डिस्काउंट काय जास्त देत नाही, म्हणजे तुम्ही काय जास्त फायदा घेता की काय, अशा काही ते शंका. आणि त्यांना समाधानाने आणि शांततेने जी उत्तरं द्यायची किंवा ट्रीट करायचं किंवा त्यांना सामोरं जायचं, हे केमिस्टला बऱ्याचदा चॅलेंजिंग होऊ शकतं. आणि ह्या सगळ्या व्यवसायामध्ये जो काय लागणारा पैसा आहे तो पैसा उभा करणं, त्यातल्या त्यात हा एक असा व्यवसाय आहे, की ज्या ठिकाणी ह्या केमिस्ट लोकांना स्टॉकिस्ट लोक चांगलं क्रेडिट देऊ शकतात. त्यामुळे एखादा जर नवीन केमिस्ट असेल, नवीन जर व्यवसाय चालू करत असेल तर त्याच्या दृष्टीने हा एक योग्य व्यवसाय असू शकतो. येस मिस्टर गौरव, तुम्ही काही विचारताय का? हॅलो. नाही, तो तेव्हाचाच बहुतेक हात त्यांचा हँड रेस राहिला आहे. ओके, मग आपण हे कट करूया,
तर हा जो केमिस्टची जी पंचायत होती ती इथं होती की समोर असलेल्या पेशंटचं समाधान करणे, दुसरा पेशंट वाट बघणे आणि त्याच्यामध्ये त्यालाही सांभाळणे, ह्यालाही सांभाळणे असं होतं. आणि ह्या सगळ्या व्यवसायामध्ये तुम्ही जसं बघताय मागचे चित्र बघा, किती प्रॉडक्ट्स त्यामध्ये आहेत बघा. एवढ्या सगळ्या प्रॉडक्ट मधून योग्य तो प्रॉडक्ट काढून पेशंटला वेळेत लवकर देणे. कारण प्रत्येकाला घाई असते, प्रत्येकाला असं वाटत असतं की मला लवकर औषध दे, मला घरी जायचंय. अशा पद्धतीने ही एक जागा अशी असते की ज्या ठिकाणी ग्राहक जो असतो पेशंट तो जास्त वेळ घालवू शकत नाही. इतर वेळी तो मॉलमध्ये बराच वेळ घालवेल, हे कसं ते कसं हे कसं बघण्यामध्ये, परंतु ह्या ठिकाणी मात्र तो घाई करत असतो. या सगळ्या गोष्टींमधनं केमिस्टला पार पडावं लागतं. हा, तर आय वॉज टॉकिंग अबाउट, मी बोलत होतो की ह्या व्यवसायामध्ये लागणारी इन्व्हेस्टमेंट, केमिस्टच्या व्यवसायामध्ये त्यातल्या त्यात इन्व्हेस्टमेंट कमी लागू शकते, त्यातल्या त्यात कमी लागू शकते, प्रोव्हाइडेड की त्या केमिस्टनी जर आपली मॅनेजमेंट ज्याला म्हणू आपण, पैशाचे मॅनेजमेंट आणि पैशाची मॅनेजमेंट जर त्यांनी व्यवस्थित केली तर कमी भांडवलीमध्ये हा व्यवसाय चांगला वाढवू शकतो. असा हा तिसरा घटक आहे आपल्या या फार्मा सेल्स मधला. आणि आता नंतर जो घटक आहे तो आहे डॉक्टर. ह्या सगळ्या व्यवसायाचं केंद्रबिंदू ज्याला म्हणू आपण, की ज्यांच्यावरती हा व्यवसाय चालतो, तो आहे डॉक्टर. चालतो म्हणजे काय की डॉक्टर लोकांनी जर ठरवलं तरच त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टचा सेल होऊ शकतो. असं इतर कुठल्या व्यवसायामध्ये होत नाही बघा. इतर व्यवसायामध्ये असा कोणीही ठरवू शकत नाही एखाद्या प्रॉडक्टच्या सेल बद्दल. आठवतंय का असं काही? मला तर नाही डोळ्यासमोर येते. मी तर असं म्हणेन नाहीच आहे असा कुठला व्यवसाय की ज्या ठिकाणी एक व्यक्ती व्यवसाय पूर्ण ठरवू शकेल असा. परंतु इथे डॉक्टर मात्र ठरवू शकतो की मी एखादा प्रॉडक्ट लिहायचा का नाही. त्याच्यावरती कोणीही त्याला थांबवू शकत नाही. तो प्रॉडक्ट भरपूर विकू शकतो किंवा तो प्रॉडक्ट विकू देऊ शकत नाही, विकणार नाही म्हणजे वापरणार नाही. आणि डॉक्टरनी जर प्रिस्क्रिप्शन दिलं नाही, डॉक्टर वापरणार नाही म्हणजे डॉक्टरनी पेशंटला ते प्रॉडक्ट लिहून देणे, हा त्याचं काम आहे. ते त्यांनी लिहूनच दिलं नाही तर फार्मा सेल होणार कसा? त्यामुळे दुसऱ्या ब्रँडचा सेल होईल. बेसिकली प्रॉडक्ट विकला जाईल, बेसिकली औषधं विकली जातील, परंतु एखाद्या कंपनीचा सेल काही न होणे, कमी होणे किंवा एखाद्या कंपनीचा सेल तोच डॉक्टर भरपूर सुद्धा करू शकतो. हे मात्र ह्या व्यवसायाचं एक वेगळेपण आहे. तर असा हा डॉक्टर म्हणजे असं का वागू शकेल हेही आपण जर बघितलं तर आपल्याला त्यातली जरा स्पष्टता येईल की हा डॉक्टर जो असतो ह्याला जबाबदारी जी असते ती असते पेशंटची. म्हणजे पेशंटला योग्य प्रॉडक्ट मिळावा, योग्य ब्रँड मिळावा, प्रॉडक्ट पेक्षा ब्रँड मिळावा. तो ब्रँड जो असतो त्या ब्रँड बद्दल जर डॉक्टरला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स असेल तर तो ही कॅन इन्सिस्ट, तो म्हणू शकतो केमिस्टला की मला तू हाच ब्रँड आणून दे विकण्यासाठी. आणि तुला तर जमत नसेल तर तू हा ब्रँड किंवा तू त्या पेशंटला सांग पुढच्या दुकानात जा, किंवा पेशंट म्हणेल की बा तुझ्याकडे तो ब्रँड मिळत नाही ना, मी दुसऱ्या दुकानात जातो, असं होऊ शकतं. त्यामुळे केमिस्टला काहीही करून डॉक्टरने लिहिलेला ब्रँड आणावा लागतो. आता हा आणावा लागतो त्याच्या आणावाच लागतो असं मी नाही म्हणलो. इन अ सेन्स डॉक्टर आणि केमिस्ट यांचे संबंध युजली चांगलेच असतात. हे चांगल्या संबंधामध्ये काय होतं की केमिस्ट डॉक्टरला सांगू शकतो की डॉक्टर हा ब्रँड माझ्या आता नाहीये, डॉक्टर या ब्रँड मध्ये असे असे प्रॉब्लेम आहेत, डॉक्टर मला त्यामुळे असं वाटतं की डॉक्टर तुम्ही हा ब्रँड लिहावा आणि त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर त्याची जबाबदारी मी घेतो. आता हे जर केमिस्टने डॉक्टरला सांगितलं तर डॉक्टर ही असा विचार करतो की केमिस्ट सांगतो ते बरोबर आहे. शेवटी माझ्या पेशंट करता केमिस्ट हाही एकमेव दुवा आहे की जो प्रॉडक्ट आणून देऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरला केमिस्ट वरती विश्वास ठेवून त्याच्यावरती योग्य विश्वास ठेवून डॉक्टर केमिस्टशी संबंध चांगले ठेवतो आणि डॉक्टर
संबंध चांगले ठेवतो याच्याकरता की जेणेकरून त्याचा पेशंट समाधानी राहावा, पेशंटला त्रास न व्हावा. कारण समाधानी ग्राहक हा ऍज समाधानी पेशंट हा 10 पेशंट अजून त्या डॉक्टरकडे घेऊन येऊ शकतो, तो चांगली त्याची माउथ पब्लिसिटी करू शकतो, हे डॉक्टरला चांगलं माहिती असतं. अँड अपार्ट फ्रॉम दिस हा डोंगरे किंवा बागुल तुम्ही काय विचारताय का? मला असं विचारायचं होतं, मी एक रिटेलर आहे. बरोबर. एखादी कंपनीचा MR येतो, हो तर त्याच्या प्रॉडक्टची गुणवत्ता जी आहे हो ते रिटेलरने काय कुठल्या याच्यावर ते तपासायला पाहिजे? व्हेरी गुड व्हेरी गुड. आपण जरा त्या भागावर येतोच होतो. मगाशी रिटेलरच्या याच्यामध्ये हा विषय येत होतो, जरा बाजूला गेला, बरं झालं. एक लक्षात घ्या की नियमाप्रमाणे त्याला जर ड्रग लायसन्स त्यांनी नियमाप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स जे आहे त्याप्रमाणे जर त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेलं असेल तर त्याच्या गुणवत्तेबद्दल शंका घेण्याचं आपण कारण नाही. गुणवत्ता तुम्ही कशी काय चॅलेंज करू शकणार? त्यावरती त्यांनी लायसन्स घेतलेलं आहे, त्यावरती FDA चे कंट्रोल्स आहेत, त्यामुळे गुणवत्ता त्यांची साधारणपणे चांगलीच असते. आणि जर त्यातल्या त्यात तुम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणलात तर नक्कीच चांगल्या गुणवत्तेचे प्रोडक्ट वापरले जातात, चांगल्या गुणवत्तेचे प्रोडक्ट अवेलेबल असतात. ओपनली आपण गुणवत्ता चॅलेंज करणं म्हणजे तसं चुकीचं ठरेल असं नक्की टेक्निकली मला असं म्हणता येईल. आता त्यामध्ये पुढची अशी आहे की काही एरियाज असे इंडियातले आहेत की जसं आपण आता इंदोर म्हणू, काही एरियाज असे इंदोर किंवा इकडचे अंबाला किंवा असा जो एरिया म्हणू की त्या ठिकाणच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या ज्या आहेत, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या त्या तशा तुम्ही म्हणल्याप्रमाणे गुणवत्तेमध्ये ढिलाई करू शकतात. आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये समजा पूर्वानुभव असेल तर अजूनही शंका येऊ शकतात की बाबा मी पेशंटला योग्य प्रॉडक्ट देतोय का नाही. आणि त्यावेळी फक्त मग तुम्हाला ती शंका येऊ शकते. अदरवाईज बाय अँड लार्ज मी तर असं म्हणेन की तेच म्हणत होतो मी की फार्मा ही अत्यंत ऑर्गनाइज्ड इंडस्ट्री आहे आणि त्यांची गुणवत्ता मोस्ट ऑफ द टाइम्स चांगलीच असते. आता चांगल्यामध्ये सुद्धा जर चांगली असणे हा एक वेगळा भाग असू शकतो. म्हणजे जसं आपण म्हणू की आता क्रोसिन नावाचा ब्रँड एकदम सर्वोत्तम ब्रँड आहे असं म्हणू शकतो आपण. तेवढा ब्रँड दुसरा एखाद्या वेळेस नसू शकेल, परंतु याचा अर्थ असा नाही होत की तो ब्रँड गुणवत्तेमध्ये अगदी खालावलेला आहे. समजा क्रोसिन 100% हे देत असेल रिझल्ट तर हा 99% देईल, 95% देईल, अगदी 40% 50% नाही देऊ शकणार. एवढं नाही होत. ओके बागुल तुम्ही काय विचारताय? तुम्हाला डोंगरे काय म्हणायचं होतं ऍक्च्युअली गुणवत्ता म्हणजे? म्हणजे केवळ डॉक्टरने सांगितलं हो एखादा ब्रँड तुम्ही अवेलेबल करा हो म्हणून ते रिटेलरने करणं योग्य आहे का त्याच्या बाबतीत काही आपण पण माहिती घेणं आवश्यक आहे? हे बघा, जागरूक आपण राहणं डेफिनेटली शहाणपणाचं ठरेल. म्हणजे समजा डॉक्टरने जरी सांगितलं तरी डॉक्टरला आपण सांगू शकतो की डॉक्टर हे मी क्रॉस चेक केलेलं आहे आणि हे क्रॉस चेक करणं तुमची जबाबदारी होती. क्रॉस चेक केलेलं आहे की या कंपनीचा माल योग्य नाही असं कित्येक लोकांकडनं मला कळलेलं आहे किंवा मी माझ्या पद्धतीने क्रॉस चेक केलेलं आहे, तर तुम्ही हा प्रॉडक्ट नका वापरू नका. परंतु ते क्रॉस चेक करणं जर आपल्याला जमत असेल तर जरूर आपण तो ब्रँड नाकारू शकतो डॉक्टरचा. डॉक्टरला सांगणं गरजेचं आहे. इनफॅक्ट ही तुम्ही एक सामाजिक सेवा केली असं नक्की म्हणू आपण. पण ते मार्ग मात्र आपल्याला नीट माहित पाहिजे. तेच कुठले मार्ग म्हणजे आपण सांगू शकतो की रिटेलरने एखादा क्रॉस चेक करण्याचा काही कसा कुठले? दोन मार्ग असू शकतात. एक तर मार्ग असा आहे म्हणजे जो डायरेक्ट मार्ग आहे की FDA ला डायरेक्टली आपण विचारू शकतो की या कंपनीची गुणवत्ता कशी असेल, या कंपनीची म्हणण्यापेक्षा या प्रॉडक्टची गुणवत्ता आम्हाला त्याचे रिपोर्ट बद्दल शंका आहे, तुम्ही मला क्रॉस चेक करून सांगा. पण त्याला खूप वेळ लागतो आणि खूप कटकटीचं आहे ते. दुसरा मार्ग म्हणजे तुम्हाला स्वतःला त्याचा अभ्यास करावा लागेल. तुम्हाला स्वतःला अभ्यास करायचा म्हणजे त्या कंपनीच्या लोकांशी संपर्क साधून त्यांना असं विचारता येईल की बाबा मला तुमच्या प्रॉडक्ट बद्दल शंका आहे, तर मला असा काही ठोस पुरावा तुम्ही देऊ शकाल का? आणि जर कंपनी योग्य असेल तर ते ठोस पुरावा देऊ शकतात. फक्त या गोष्टींना थोडा वेळ लागेल. प्रत्येक कंपनीच्या
क्षमतेवरती अवलंबून आहे, किती वेळात तुम्हाला तो रिपोर्ट किंवा ज्याला आपण QC रिपोर्ट म्हणतो, अनालिसिस रिपोर्ट, हे सगळं तुम्हाला मिळू शकतं, अवेलेबल आहे. त्यामध्ये त्या कंपनीचा सुद्धा फायदा आहे, कारण त्यांनी जर सिद्ध करून दिलं तुम्हाला की आमचे प्रॉडक्ट्स कुठेच कमी पडलेले नाहीयेत, तर नॅचरली तुम्हाला त्यांच्याबद्दल कॉन्फिडन्स वाढेल, तुम्ही 10 लोकांना सांगाल ना. सो ऍज अ कंपनी आम्ही हे पूर्वी केलेलं आहे. काही वेळा नवीन प्रॉडक्ट बद्दल शंका काही लोकांनी घेतलेल्या आहेत, किंवा काही कॉम्पिटिटर्समुळे डॉक्टर लोकांनी आम्हाला या शंका विचारल्या आहेत, केमिस्ट लोकांनी या शंका विचारल्या आहेत. कारण कॉम्पिटिटर जो असतो तो नेहमी काहीतरी असं खुसपट काढणारच ना, किंवा तो चॅलेंज करणारच ना. मे बी पॉझिटिव्हली पण असू शकते कित्येक वेळा की डॉक्टर तुम्ही या कंपनीचा प्रॉडक्ट का लिहिता, चांगला नसेल, आमचा बघा किती चांगला आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टी क्रॉस चेक करून घेऊ शकतो नक्कीच. येस, अजून बर. तर त्या आपण डॉक्टर बद्दल बोलत होतो. तर आता जसा हा प्रश्न प्रफुल्ल डोंगरेंनी विचारला, तसंच हा प्रश्न कित्येक वेळा डॉक्टर मात्र रुटीनली विचारतो की बाबा, डॉक्टर लोकांकडे जसं मागच्या वेळी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हा आपल्या ब्रँडचं प्रमोशन करत असतो किंवा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो डॉक्टरांना, की डॉक्टर माझा प्रॉडक्ट तुम्ही आता वापरत असलेल्या प्रॉडक्ट पेक्षा चांगला आहे, किंवा त्या प्रॉडक्ट इतकाच चांगला आहे असंही म्हणू शकतो तो, तर तुम्ही माझा प्रॉडक्ट वापरा. असं जेव्हा डॉक्टर लोकांना तो कन्व्हिन्स केलं जातं, करायचा प्रयत्न होतो, त्यावेळी डॉक्टर मात्र त्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला विचारू शकतात की बाबा, कुठल्या आधारे तू बोलतोयस की तुझा प्रॉडक्ट चांगला आहे, तुझ्याकडे काही पुरावे आहेत का याचे काही. मग तो कित्येकदा काही पुरावे देऊ शकतो, कित्येकदा तो पूर्वानुभव सांगू शकतो, कित्येकदा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो की इतके वर्ष हा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहे, कुठेही आम्हाला आमच्याकडे कंप्लेंट्स आलेल्या नाहीयेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह त्या केमिस्ट असो किंवा डॉक्टर असो, त्यांना तो कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याकडे मार्ग असतात. आणि हे जसं मी मागच्याच वेळेला म्हणलो होतो की हे सिद्ध करून दाखवणे केमिस्टला असो किंवा डॉक्टरला असो, की जे ह्या व्यवसायातले प्रोफेशनल्स आहेत, त्यांना जास्त माहिती आहे, त्या लोकांना कन्व्हिन्स करून त्यांना सांभाळणे आणि त्यांचं समाधान करणे हे कसरतीचं काम आहे. हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह करत असल्यामुळे कंपन्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हना चांगला पगार देतात किंवा द्यावा. आणि जर चांगली कंपनी असेल आणि एखादा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह चांगलं काम करत असेल, तर ते नेसेसरीली त्यांना चांगला पगार देतात, नेसेसरीली देतात. तर आता आपण डॉक्टरकडे पुढची स्लाइड घ्या बरवे, पुढची स्लाइड घ्या डॉक्टरची. डॉक्टर हा जो विषय जो असतो, डॉक्टर हा मात्र जबाबदार असा त्यातला एक घटक आहे. जबाबदार म्हणजे जसं आता डोंगरेंनी विचारलं की प्रत्येक वेळी त्याला शंका पण असतात ना, की मी जो वापरतोय तो प्रॉडक्ट म्हणजे आतमध्ये असलेले इन्ग्रेडियंट्स म्हणजे घटक, की ज्याने जो प्रॉडक्ट बनलेला आहे, की तो घटक चांगला का आता हा समोरचा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सांगतो तो घटक चांगला आपल्या कस्टमर करता म्हणजे पेशंट करता. हा एक संभ्रम डॉक्टरला असतो. नंबर 2 की मी जो प्रॉडक्ट डॉक्टर म्हणून मी जो प्रॉडक्ट या पेशंटला सांगतो आहे, याची गुणवत्ता हा कितपत स्टँडर्ड आहे, हे मी कसं काय ठरवू बाबा. माझे मित्र म्हणतात म्हणून का समोरचा टाय घातलेला माणूस म्हणतोय म्हणून. ह्या संभ्रमामध्ये डॉक्टर लोकांना काही निर्णय घ्यावे लागतात आणि ते बऱ्याचदा असे चॅलेंजिंग असू शकतात. आणि जसं मी तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे की डॉक्टर हा एकमेव असा घटक आहे की जो बिझनेस कंट्रोल करू शकतो, वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. त्यामुळे असा जो केंद्रबिंदू असलेला जो घटक आहे, त्याच्यावरती साहजिकच कुठलाही मार्केटर, कुठलीही कंपनी त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करेल वेगवेगळ्या मार्गाने, सो दॅट डॉक्टर फील्स कम्फर्टेबल विथ दॅट कंपनी. डॉक्टरला त्या कंपनीबद्दल जास्त आकर्षण किंवा कॉन्फिडन्स वाटतो. आणि मग कधी कधी ह्या विषयामध्ये थोडे गैरमार्गाने सुद्धा काही कंपन्या काही डॉक्टरांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतात. त्या व्यवहारांवरती आता बराच आळा येऊ शकतोय. असे गव्हर्नमेंटचे नियम पण येत आहेत की जेणेकरून
डॉक्टर लोक ह्या चुकीच्या मार्गामध्ये जाऊ नये किंवा त्यांनी त्याचा गैरफायदा घेऊ नये अशा पद्धतीने नियम येत आहेत, पण त्याला थोडा वेळ लागेल. ते नियम येतील तेव्हा येतील, पण सध्या परिस्थिती अशी आहे की डॉक्टर हा माणूस मात्र टेन्शन खाली नक्की असतो या कारण त्याचं सगळं भवितव्य जे असतं हे त्यांनी लिहिलेल्या औषधांवरती असतं, त्यांनी लिहिलेल्या औषधांवरती त्या ब्रँड्सवरती असतं, आणि त्या ब्रँड्समध्ये जर काही कमी जास्त झालं तर डॉक्टरच्या प्रॅक्टिसवरती परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून डॉक्टर्स आर व्हेरी केअरफुल अबाउट प्रिस्क्रायबिंग अ प्रॉडक्ट. आता काही डॉक्टर असतात केअरफुल, काही डॉक्टर बिंदास केअरलेस पण असतो, आपण बिंदास पण असतात की त्यांना माहिती असतं की ह्या कंपनीचा प्रॉडक्ट चांगला असतो किंवा हा जो समोरची व्यक्ती आहे ती विश्वसनीय आहे, तर ह्याच्यावर विश्वास ठेवून आपण प्रॉडक्ट वापरू शकतो. असेही काही डॉक्टर असतात. असे वेगवेगळे पैलू आहेत ह्या पर्टिक्युलर फार्मा सेल्स मध्ये ह्या घटकाशी निगडीत, कोणाशी डॉक्टरशी. आणि त्यामुळे हे सगळी जी हे आहे या फार्मा सेल्स या विषयाची रचना जी आहे ती फार तशी गुंतागुंतीची जरी असली, जोखमीची म्हणजे ज्याला आपण काळजीची असली, तरी ऑर्गनाइज असल्यामुळे हा एक उत्तम व्यवसाय आहे असं मी नक्की प्रतिपादन करीन, नक्की म्हणेन की हा उत्तम व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात ज्याला आपण माल प्रॅक्टिसेस म्हणू, चुकीच्या प्रॅक्टिसेस या फार कमी आहेत. असं हे मी थोडक्यात. पुढची स्लाइड बघूया जरा बरोबर, पुढची स्लाइड बघूया. सर याची पीपीटी आम्हाला मिळेल का सर, माहिती वगैरे? हा आता ते सांगतील ना, ते पीपीटी मिळेल ना. आपला काही ग्रुप वगैरे असेल तर आम्हाला जॉईन करायसाठी सर, आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये राहण्यासाठी आम्हाला थोडं मिळेल का वगैरे? आता अक्षर मानवची यंत्रणा जी आहे त्यांचे तुमच्याकडे आता उत्तर देतीलच ना, इथं परेश गांधी आहेत ना, ते सांगतीलच तुम्हाला. आणि मी आता जे काही तुमच्याशी बोललो ह्याच्यामध्ये 1 रुपयाचा फरक होणार नाही हे तुम्हाला मी गॅरंटी देतो. चुकीचं काहीच सांगितलेलं नाही आपण. तर आपण ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण वेगवेगळे मार्ग सुद्धा त्यावरती आहेत, कसं करता येईल हे सुद्धा आपण चांगलं बोलू शकतो. इन जनरल मी असं नक्की म्हणेन की हा एक फार्मा सेल्स हा एक उत्तम व्यवसाय आहे. आणि होतकरू किंवा नवीन किंवा जुनी माणसं जी असतील त्यांना जर डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल, ज्यांना नवीन बिझनेस चालू करायचा असेल, त्यांच्याकरता फार्मा सेल्स ही एक डेफिनेटली चांगली ऑफर असं आहे. हे बोलतो मी आणि आता थांबतो मी. आता ह्यामध्ये कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा, मला त्यामध्ये उत्तर देण्यामध्ये आनंद मिळेल. धन्यवाद सर. खूपच मोलाची अशी माहिती आता आपण सर्वांसमोर परत एकदा प्रस्तुत केली. म्हणजे आजचे विषय मागच्या 2 सत्रापेक्षा थोडे पुढे जात असताना आपण आज प्रश्न विचारल्याप्रमाणे आणि तुमच्या एकंदरीत भाषणातून असं प्रतिपादित झालं की वेगवेगळ्या टप्प्यावरती फार्मा सेल्स मध्ये किती गुंतवणूक असू शकते, त्याचा साधारण अंदाज कसा लावता येईल. मग तो C&F असेल किंवा स्टॉकिस्ट असेल, आणि त्यातले त्यात बिझनेस, फार्मा बिझनेस हा ऑर्गनाइज्ड असल्यामुळे, FDA असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या खूपच कंट्रोलमध्ये आहेत. त्याचे काही थ्रेट्स आपण इथे पाहत आहोत. दीपक पाटीलजी बोला. दीपक पाटीलजी, आपला काही प्रश्न असेल तर माईक ऑन करून विचारा. सर, हे सुपर स्टॉकिस्ट साठी आपण कंपनीला कसं अप्रोच करायचं आणि त्याचे लायसन्स किंवा त्याचे डॉक्युमेंट्स कसं काय रिक्वायर्ड असतील त्याला? मी उत्तर देतो याचं. आजकाल यंत्रणा तशी फार सोपी झालेली आहे. म्हणजे इनिशियली ह्या सगळ्या गोष्टींना फार्मा केमिस्ट असोसिएशनचं बरंचसं आळा असायचा. सुपर स्टॉकिस्ट या यंत्रणेला तसा तितकासा अजून चॅलेंज नाहीये. सुपर स्टॉकिस्ट हे फार सिलेक्टिव्ह असतात. बऱ्याच वेळेला हे MIDC इंडस्ट्रियल एरिया किंवा जिथे गोडाऊन पद्धती ज्या स्वस्त असतात तिथे उभे केले जातात. आणि ऑनलाईन ज्या काही पोर्टल आहेत कंपन्यांचे वेगवेगळ्या, त्या पोर्टलवरनं तुम्ही त्या कंपन्यांचे मेल IDs मिळवू शकता आणि डिरेक्टली त्यांना अप्रोच होऊ शकता की आम्ही तुमच्या कंपन्याचे सुपर स्टॉकिस्ट होऊ इच्छितो.
हा एक अतिशय सोपा ऑनलाईन किंवा प्रगल्भ मार्ग आता आहे. आणि मग त्यांचा रिप्लायसाठी वेट करणे, की आपली ताकद सिद्ध करणे. जशी इन्व्हेस्टमेंटची ताकद हा आत्ता आजकाल खरंच मुद्दा राहिलेला नाहीये, कारण वेगवेगळे पर्याय इन्व्हेस्टमेंटचे उपलब्ध झालेले आहेत. पण इन्फ्रास्ट्रक्चर मात्र ह्या C&F या प्रकारामध्ये नक्की खूप चांगलं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक स्पेसिफाईड एरिया, किती मोठं गोडाऊन तुमच्याकडे आहे, त्याचबरोबरीला बिलिंग यंत्रणा, डिस्ट्रीब्युशनची यंत्रणा, किती म्हणजे तुमची जी लोकॅलिटी आहे जिथे तुम्ही आहात. फॉर एक्झाम्पल आता पुण्याच्या जे काही C&F सगळे जास्तीत जास्त वसलेले आहेत, ती तो फुरसुंगी आणि वडकीचा भाग आहे, की जिथे ट्रान्सपोर्ट सुविधा फार ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर रेस्ट ऑफ महाराष्ट्र, एस्पेशली मुंबई थोडं कमी ट्रान्सपोर्ट तिथे येतं, पण रेस्ट ऑफ महाराष्ट्राचे जे काही 17-18 जिल्हे आहेत त्या ठिकाणी फुरसुंगीवरनं फारच चांगली कनेक्टिव्हिटी आणि ती स्वस्त आहे. कारण हा जो सुपर स्टॉकिस्ट आहे तो युजली बल्क माल सप्लाय करतो. बॉक्स केसेसमध्ये त्याचा सप्लाय असतो. होलसेलर्सला आणि डिस्ट्रीब्युटर्सला हा जो माल सप्लाय होतो तो. त्यामुळे आपली एकंदरीतच एक प्रेझेंटेशन बनवून की आम्ही अमुक अमुक आहोत, मे बी नवीन असू तर नवीन असलं तरी त्याच्यामध्ये एक समाविष्ट माहिती की आमच्याकडे एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एवढा स्टाफ आहे, आमची जिओग्राफिकल एरिया आहे ती तुम्हाला ह्या लोकेशन पर्यंत तुमचा माल पोहोचवण्यासाठी सक्षम आहे, आणि मग तुमच्या ज्या काही अटी शर्ती असतील त्याच्यावरती आम्हाला एकदा तुमच्याशी चर्चा करायला नक्की आवडेल. अशा प्रकारचा एखादं ऍप्लिकेशन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने त्यांना देऊ शकता. दुसरा सोपा मार्ग असा की ह्या कंपन्यांचे जे रिजनल सेल्स मॅनेजर किंवा नॅशनल सेल्स मॅनेजर असतात, किंवा कंपन्यांचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, एरिया मॅनेजर जे असतात, ह्यांना अप्रोच करणे की जास्त योग्य मार्ग. हा नव्याने म्हणजे तो तुम्हाला ते मार्केटमधून लवकरात लवकर भेटतात, आणि मग गरज आहे किंवा नाही, ऑलरेडी त्यांचे सुपर स्टॉकिस्ट आहे किंवा नाही, आणि आहे तर काही चॅलेंजेस असतील तर फार सोपा मार्ग होऊन जातो की ते चॅलेंजेस जर तुम्ही त्यांचे दूर करण्याचा प्रयत्न केला. काही चॅलेंजेस असू शकतील, त्यांचे वेगवेगळे चॅलेंजेस असू शकतात, तर ते चॅलेंजेस तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला तर असं होऊ शकतं की कंपनी ह्या वर्षी समजा 1 वर्षाचं हे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याबरोबर युजली 3 ते 5 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट करतात सुपर स्टॉकिस्ट बरोबर. 1 वर्षाचं असं कॉन्ट्रॅक्ट फारसं नसतं सुपर स्टॉकिस्ट या संकल्पनेला. तर 3 ते 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट त्यांचं संपत आलेलं असेल किंवा काही खूपच जास्त चॅलेंजिंग असेल आणि तुम्ही त्याला काही ऍप सर्व्हिसेस किंवा वरचढ सर्व्हिसेस देत असतात, तर त्या पद्धतीने मग कंपनी तुमच्या बद्दल विचार करू शकते आणि तो तुम्हाला सुपर स्टॉकिस्ट म्हणून तुम्हाला नेमण्यासाठी त्यांची मदत होऊ शकते. आता हे 2 अतिशय योग्य आणि स्ट्रेट फॉरवर्ड मार्ग आहेत. याच्यामध्ये असं आहे बरं का, अजून एक ऍड करूया परेश याच्यामध्ये, की एखाद्या माणसाला जर सुपर स्टॉकिस्टशिप हा जर व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यांनी काय करावं असं त्यांनी विचारलं ना. येस. त्याच्यामध्ये ज्या नवीन कंपन्या येऊ इच्छितात किंवा नवीन कंपन्यांना आपण सांगू शकतो की ह्या एरियामध्ये महेंद्र पाटील नवीन आयडिया ऍड करा ना. काय एक नवीन ऍड होतो त्याला ऍड करा ना महेंद्र पाटील. हा विनोदजी, काही लोकांना ऍड व्हायला चॅलेंज होतोय वाटतं, जरा प्लीज त्यांना ऍड करून घेता का? घेतील काही काळ त्यांचं हे झालं असेल तर मी घेऊयात आपण ऍड. तर नवीन माणसाला समजा याच्यामध्ये एंट्री करायची असेल तर त्याच्यामध्ये एक मार्ग असा चांगला आहे की कित्येक कंपन्या आपल्या या तुम्ही कुठल्याही एरियामध्ये असाल त्या एरियामध्ये आपलं काम करत नसतात. असा शोध घेणं हे फार गरजेचं आहे आणि तो शोध घेता येतो. तिथं आपल्याकडे मटेरियल मिळतं. तसं नवीन कंपन्यांना आपण जर अप्रोच झालो तर आपल्याला हा मार्ग जास्त सोपा होऊन जाईल. नवीन कंपन्यांना सुपर स्टॉकिस्ट म्हणून तुम्ही अपॉइंट करून घेणे, तुम्ही होणे आणि तुमची कार्यपद्धती किंवा तुमची क्षमता सिद्ध केली
की मग तुम्हाला ह्या दुसऱ्या मोठ्या कंपन्यांची एजन्सी किंवा अजून नवीन नवीन मोठ्या मोठ्या कंपन्या तुमच्याकडे अप्रोच होऊ शकतात. हे असं झालेलं आहे. असंही करता येतं. आणि जसं आता परेश गान म्हणल्याप्रमाणे की हे जे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतात ना, हे फार महत्वाचे ठरतात अशा वेळी. तुमचा एखाद्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हशी संपर्क असेल, त्याच्या मार्फत 4 मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह गाठणे, किंवा तुमचं जर मेडिकल स्टोअर असेल किंवा मेडिकल स्टोअरवाला मित्र असेल तर त्याला गाठून त्याच्याकडनं 4 मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हना गाठणे, त्यांच्याकडनं गरज कुठल्या कंपनीला आहे हे असं शोधणे, हे सगळं शोधावं लागतं. तर ते पॉसिबल आहे त्याप्रमाणे. कारण कित्येक कंपन्यांना सुपर स्टॉकिस्ट हवे असतात. त्यामुळे तुम्ही डेफिनेटली हा व्यवसाय चालू करू शकता. येस सर, मागच्या सत्र नंबर 2 मध्ये आपण मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि त्यांच्या ट्रेनिंग बद्दल बोलत होतो. तर मला वाटतं पुढचा प्रश्न अजून तर काही कोणी हँड रेस केलेला नाहीये. तोपर्यंत मला असं वाटतं की थोडा ह्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची सेल्स या दृष्टिकोनातून जी काही ट्रेनिंग होते किंवा आता आपण ती ट्रेनिंग इतके वर्षानुवर्ष घेत आलेला आहात, तर त्याचे जे काही महत्वाचे घटक असतात ट्रेनिंगमध्ये, त्यांना ज्या काही आपण शिकवतो किंवा त्यांचे उजळणी करून घेतो, याच्याबद्दल थोडी जरा माहिती सांगितली तर खूप छान होईल. हा फार इम्पॉर्टंट विषय आहे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हा काही मेडिसिन किंवा मेडिकल बद्दल असा शिकलेला नसतो. काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह B.Pharm नावाची जी काही डिग्री आहे ते घेऊन आलेले असतात. त्यांना मेडिसिन्स बद्दल थोडी माहिती असते असं त्यांना वाटतं, पण तसं काही नाही लक्षात आलेलं आहे की तसं काही असं फारसं त्यांना काही माहित नाहीये. आता त्या शिक्षण पद्धतीवरती आपण नको आता भाष्य करायला. इन जनरल मी असं म्हणेन, ज्याला कोणाला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह व्हायची इच्छा असेल, गरज असेल, त्याला ती कंपनी उत्तम ट्रेनिंग देऊन चांगला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बनवू शकते. आणि समजून घ्या की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ही डेफिनेटली ही पहिली पायरी आहे तुमच्या करिअरची किंवा तुमच्या बिझनेसची. दोन्ही दृष्टीने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हा अतिशय उत्तम पर्याय आहे. ही पहिली पायरी दोन्ही बिझनेससाठी असो किंवा तुमच्या नोकरीची करिअर असो. तर ह्या लोकांना जर हा उत्तम पर्याय असं जर म्हणतो आपण, तर ह्या लोकांना योग्य ट्रेनिंग देणे हे फार इंटरेस्टिंग आहे. आणि जे आपण आम्ही करत आलेलो आहोत त्याच्यामध्ये त्यांना जुजबी माहिती, म्हणजे अशी माहिती की जी डॉक्टर लोकांसमोर डॉक्टरांना सांगून त्यांचा प्रॉडक्ट कन्व्हिन्स करता येईल अशी माहिती सांगणं गरजेचं असतं. आता ही जी माहिती आहे ह्याच्यामध्ये मेडिकलची माहिती बरीच असते, पण ती माहिती अशा पद्धतीने आम्ही सांगतो की जेणेकरून ती माहिती MR लोकांना कळेल आणि डॉक्टर लोकांना ती पटेल. अशा पद्धतीने आम्हाला ते ट्रेनिंग घ्यावं लागतं. आणि एक ऍव्हरेज इंटेलिजन्सचा माणूस हे असे ट्रेनिंग आमच्याकडनं घेऊन अतिशय सक्सेसफुल झालेले कित्येक उदाहरण आहेत. सर, मग येत्या काळात असं आता ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम्स किंवा ऑनलाईन शिक्षण पद्धती या विषयावरती खूप चांगलं असा एक प्रवाह चालू आहे. तर असं काही तुम्हाला गरज किंवा तुम्ही प्रोफेसर म्हणून काही सांगू इच्छिता का, की किंवा काही संकल्पना तुमच्या डोक्यात अशा येतात का की जेणेकरून ह्या एकंदरीतच व्यवसायांना, वेगवेगळ्या व्यवसाय, आता आपण स्टार्टिंग फ्रॉम फार्मा मार्केटिंग कंपनी व्यावसायिक म्हणू, त्याच्यात C&FCA सुपर स्टॉकिस्ट म्हणू, किंवा चेन तुम्ही आपण जी सेट केलेली आहे की स्टॉकिस्ट बनायचं असेल, डिस्ट्रीब्युटर बनायचं असेल, रिटेलर बनायचं असेल, तर आता सुपर स्पेशलायझेशन आलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी एक ट्रेनिंग मॉड्यूल येत आहेत. तर असं आता जेव्हा आपण म्हणतो की फार्मा ऑर्गनाइज्ड आहे आणि वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे, तर त्याची विचार पद्धती किंवा एकंदरीत बिझनेस पद्धती ही सेट होत आलेली आहे.
तर वेगवेगळ्या प्रकारचे असे, आणि इन्क्लुडिंग मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, मग फार्मा सेल्समध्ये असे काही मॉडेल्स आपल्याला ऑनलाईन बनवता येतील का, की जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त लोकांसाठी उपयोग होईल, किंवा नवीन ज्या व्यावसायिकांना ह्याच्यात यायचं आहे, जुने जे व्यावसायिक आहेत जे एका ठिकाणी कुठेतरी अडकलेले असतील, तर ते अशा प्रकारचे ऑनलाईन मॉड्यूल्स पाहून एकंदरीत त्यांना म्हणजे त्यांना वेळ असेल तेव्हा ते याचा एक्सेस घेऊन, आता आज आपण ऑन अँड ऑफ पाहतोय की 15, 16, 18, 20 जण आपल्या ह्या मीटिंगला आहेत, आणि मला सांगताना अतिशय आनंद वाटतो की मागच्या 2 भागांसाठी त्यातली त्यात मागच्या भागासाठी आपल्या 2 दिवसात 73 व्ह्यूज आलेले आहेत. सो दॅट मीन्स अदर देन आपण जे इथे 10-12 मंडळी आहोत त्याच्या पुढे 73 लोकांनी हा कार्यक्रम सुद्धा आपला पाहिलेला आहे. एस्पेशली दुसरा भाग जो आहे, जो मी आत्ता चेक करत होतो, तो 73 ते 75 जणांनी पाहणे हा सुद्धा एक खूप चांगला म्हणजे मानांकन मानलं जाईल, की म्हणजे दॅट इज हाऊ द प्रोग्राम इज डेव्हलपिंग. तर मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की येत्या काळामध्ये असा काही विचार होतोय का, की जेणेकरून ऑनलाईन प्रोग्राम्स रेकॉर्डेड जर झाले तर असे काही आणता येऊ शकतील का तुमच्या माध्यमातून, असे आमच्या प्रेक्षकांना, सेल्स गप्पाच्या म्हणा, अक्षर मानवच्या एकंदरीत व्यावसायिकांना किंवा पुढे येणाऱ्या पिढीसाठी अवेलेबल करून देण्याचे तुमचे काही विचार आहेत का? निश्चित आहे, कारण आता कसं आहे की टेक्नॉलॉजी सुधारलेली आहे. टेक्नॉलॉजी सुधारल्यामुळे काय होतं की जे मला सांगायचं आहे ते उत्तम पद्धतीने ऑनलाईन सुद्धा आता सांगता येत आहे, आणि त्यामुळे तसा प्रोग्राम डेव्हलप होत आहे, आणि इनफॅक्ट साधारण एक 15 दिवसाच्या अवधीमध्ये तो तयार होईल, नक्की तयार होणार. त्यामुळे सुद्धा अक्षर मानवाचं जे काही यंत्रणा आहे ती डेफिनेटली आपल्याला वापरता येईल, त्यामुळे फायदा सगळ्यांना होईल, असं आहे, अशी ती. यश डोंगरे सर, बोला सर. प्रफुल्ल डोंगरे सर बोला, आपला काही प्रश्न असेल तर माईक ऑन करून प्लीज विचारा. हा, रिटेलरच्या याच्यामध्ये साधारणपणे 1 किंवा 2 फार्मासिस्ट असतात अंडर दुकानामध्ये, तर ह्या लोकांना ट्रेनिंगसाठी पण आपला काही विचार आहे का? असं अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारला. ऍक्च्युली ही काळाची गरज आहे. आजचा जो पेशंट आहे हा गुंतागुंतीचा इन अ सेन्स की तो प्रगत आहे, अवेअर आहे, आणि त्यामुळे अशा पेशंटला जर योग्य पद्धतीने तुम्ही जर कन्व्हिन्स करू शकलात तर तो पेशंट नेसेसरीली त्याच दुकानामधनं औषधं घेईल. आणि याच्याकरता समोर येणारा व्यक्ती जी आहे ती आहे फार्मासिस्ट असो किंवा तुमच्या काउंटरवरती असलेली इतर मंडळी असो, त्यांना जर योग्य ट्रेनिंग दिलं, असा प्रयत्न साधारण 7 वर्षापूर्वी एका कंपनीने केला होता पुण्यामध्ये, आणि फार त्याला चांगला रिस्पॉन्स आलेला होता. तर हे डेफिनेटली ट्रेनिंग त्यांना त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्याकडनं करून घेता येतं, आणि त्याला वर्कशॉप म्हणतात, असा वर्कशॉप घेतला जातो, आणि ही चांगली कल्पना आहे. एक परेश आणि सरांना एक फार अभिनंदन करावं असं वाटतं की तुम्ही हा प्रोग्राम आयोजित केलाय, आणि मुख्य म्हणजे मराठी भाषेमध्ये हे आपण केलेला आहे, त्याबद्दल तुमचं दोघांचं फार अभिनंदन. कारण असं होतं की बऱ्याचदा आपण फार जास्त माहिती सांगतोय ती इंग्लिशमध्ये सांगण्याचा लोकांचा कल असतो, पण मी बघितलं आज बरेच दिवस म्हणजे मागच्या 2 वेळेला परेशने मला ते पाठवलेलं लिंक, पण काही कारणामुळे जमलेलं नव्हतं, पण आज मी आवर्जून तिकडे आलो, आणि तुम्ही मराठीमध्ये फार चांगली माहिती दिली, आणि त्याच्यामध्ये अनावश्यकरित्या इंग्रजीचा वापर न करता केले, हे मला फार आवडलं. धन्यवाद सर. येस सागरजी बोला, आपला काय प्रश्न आहे? हॅलो सर, आवाज येतोय? येतोय. हो येतोय सर. माझा प्रश्न असा होता, मी साधारण 13 ते 14 वर्षापासून मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एका कंपनीमध्ये काम करतोय. ओके. माझा प्रश्न असा होता की समजा आपण अशा पद्धतीने काही व्यवसाय करू शकता की समजा मेडिसिन मध्ये रॉ मटेरियल लागतं आपल्याला, समजा क्रोसिनची जी गोळी आहे त्याला पॅरासिटामॉल लागतं, किंवा ॲझिथ्रोमायसिन असेल किंवा ओफ्लॉक्सासिन असेल, असे जे काही रॉ मटेरियल असतात किंवा केमिकल्स असतात किंवा एक्सपेंट म्हणजे जे वापरले जातात, त्यामध्ये काय व्यवसाय करू शकतो का छोट्या स्केलमधनं अगोदर?
आहे ना, म्हणजे आपण डेफिनेटली तसा व्यवसाय, परंतु त्या व्यवसायामध्ये प्रॉफिट मार्जिन कमी आहे. अच्छा. आणि खूप टर्नओव्हर करावा लागतो. ओके. हा, त्यापेक्षा तुम्ही जर असं 12-13 वर्ष म्हणताय तुम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहात, तर कुठल्याही कंपनीचा असं तुम्ही एजन्सी घेऊन, फ्रँचायझी घेऊन तुम्ही चांगला स्वतःचा व्यवसाय करू शकाल की. याच्यामध्ये रिस्क कमी, तुमच्या हाताखालचं काम आणि प्रॉफिट सगळ्यात जास्त. मी शब्द काढला सगळ्यात जास्त. ओके. यु नो, आय एम टॉकिंग अबाउट पीसीडी. आता पीसीडी सर, त्यांचं भवितव्य काय असणार आहे असं? हो, तेच ना, ते मी तुम्हाला तेच सांगतो की कित्येक लोक त्याचा चुकीचा अर्थ काढतात. योग्य कंपनीचं आपण योग्य पद्धतीने आपण जर प्रमोट केलं ना, तर पीसीडी ही अत्यंत उत्तम संकल्पना आहे. प्रॉफिटेबल, कमी रिस्क आणि इंटरेस्टिंग. माझ्या कित्येक लोकांनी असे हे चालू केलेले आहे आणि दे आर डुईंग व्हेरी वेल. फार हॅपी आहेत ते. आपल्या लिमिटेड आवाक्यामध्ये याच्यामध्ये जे काही अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांना मिळत आहे आणि मिळत राहणार. परंतु ते सिलेक्शन ऑफ अ कंपनी, जी कंपनीची जी हे काय प्रॉडक्ट, योग्य प्रॉडक्ट निवडणे, कंपनी योग्य निवडणे, कन्फर्म करणे, कंपनीशी संपर्क साधणे आणि आपले जे काही कार्यक्षेत्र असेल, ज्या एरियामध्ये तुम्ही काम करू इच्छिता त्या एरियामध्ये आपली गुडविल निर्माण करणे, हे तुम्हाला सहज जमेल. 12-13 वर्ष म्हणता तुम्ही आहात याच्यामध्ये. येस सर, येस सर, डेफिनेटली. कुठे असता तुम्ही? मी बीडीआर फार्मास्युटिकल म्हणून एक क्रिटिकल केअर सेगमेंट आहे माझ्याकडे. माझ्याकडे सर्व हायर इंजेक्टेबल्स आहेत. पण तुम्ही आहात कुठे? पुण्यातच का? लोकेशन मी राहायला हडपसर मध्ये आहे. अच्छा, ओके. वर्किंग सगळं पुणे. मग काय, भरपूर तुम्हाला स्कोप आहे खरा. विचार करा. ओके सर. येस येस, थँक्यू. सुवर्णा वैद्यताईंनी हँड रेस केला होता. सुवर्णाताई विचारा, काही प्रश्न आहेत तर. मला एवढंच म्हणायचं होतं सर की रिटेलर साठी असं एखादा वर्कशॉप आपल्या कार्यक्रमात घेता येईल का? विचार मध्ये सर रिटेलर साठी एखादा कार्यक्रम कराल का? बेसिकली तुम्हाला जसं सुरुवातीलाच मी म्हणल्याप्रमाणे फार्मा सेल्स मधले जे काही घटक आहेत, त्या सगळ्या घटकांचा मी पर्सनली अनुभव घेतलेला आहे. म्हणजे अगदी मॅन्युफॅक्चरिंग पासून, MR पासून, रिटेलर, होलसेलर, सुपर स्टॉकिस्ट सगळं झालेलं आहे. त्यामुळे आपण वर्कशॉप नक्कीच घेऊ शकतो आणि आय एम व्हेरी कॉन्फिडंट. त्यामुळे त्याबद्दल माझी यंत्रणा चालू आहे, परंतु असा वर्कशॉप घेणार आहे. 2 कॉलेजेस मध्ये हा वर्कशॉप घेणं चालू आहे आमचं. आता इतर ठिकाणी म्हणजे कॉलेजेस सोडून हा वर्कशॉप कसा घ्यायचा याच्यावर जरा विचार करणं गरजेचं आहे. फिजिकल वर्कशॉपची यंत्रणा रेडी आहे. आधीच्या पद्धतीमध्ये ते फिजिबल पण होतं आणि आता म्हणजे ते वर्कशॉप चालूच असतात सुवर्णाताई. पण ऑनलाईन पद्धतीने त्याचा कसा यंत्रणा करायची त्याबद्दल सरांशी आम्ही बोलतच होतो आणि आत्ताही मी तो योग्य प्रश्न तुमच्या सर्वांच्या समोर विचारला सुद्धा. तर ते पुढच्या 1-2-3 आठवड्यात त्याच्यावरती काही काम होईल आणि फार्मा सेल्सच्या वेगवेगळ्या घटकांना धरून, मग त्याच्यामध्ये रिटेलर एक घटक आलाच, तर वेगवेगळ्या घटकांना धरून आपण काही वर्कशॉप्स, आता वर्कशॉप म्हटलं की त्याला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूप येतं, पण मुद्दाम आपण ऑनलाईन काही प्रोग्राम आखता येतोय का ह्याच्याबद्दल सरांना विचारणा केलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा मी स्वतः करेन. आणि जसंही आपल्याकडे त्याचं काही इन्फॉर्मेशन येईल, जशी ती पुढे जाईल, तसं आपल्यापर्यंत पोहोचवण्याची पण मी ग्वाही देतो. सागर, अजून काही प्रश्न आहेत? सागर भुजबळजी? नाही सर, थँक्यू. हा, तुमचा हँड रेस्ड आहे तर मला वाटतं की अजून काही प्रश्न आहेत. येस, तर आता काही मिनिटे अजून आपल्याकडे आहेत. अजूनही कुणाला काही प्रश्न असतील
आणि कुणाला काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी हँडरेस करावा किंवा वैयक्तिक आपण माईक ऑन करून प्रश्नच पाहिजे असं काही नाही. तुमच्याकडे काही स्वतःच्या कल्पना असतील ह्या टॉपिकच्या रिलेटेड, काही तुम्हाला वाटतंय की इटकेल सरांनी किंवा आम्ही जे काही आता चर्चा केलेली आहे, एकमेकांच्या गप्पांमधून जे काही उहापोह झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्तही तुमच्याकडे काही माहिती असेल, मग दीपक पाटील जी आहेत जॉईन झालेले किंवा इतरही काही सदस्य, मला उगळे मॅडम जॉईन झालेल्या दिसत आहेत, तर त्यांच्याकडेही काही असे काही ह्याच्या व्यतिरिक्त आपण जे आता बोलतोय त्याच्यात आणि फार्मा इंडस्ट्री मधले काही गोष्टी असतील शेअर करण्याच्या, गप्पा असतील शेअर करण्याच्या, तरी त्यांनी शेअर कराव्यात. आणि मनोगत असेल तर मनोगत नक्की द्यावं. हे सर्व आपण रेकॉर्ड होत आहे. आमचा मानस आहे की हे रेकॉर्डिंग पुढच्या 1 वर्षामध्ये साधारण 10,000 लोकांपर्यंत पोहोचावं. त्यात व्यावसायिक आले, व्यापारी आले, इंडस्ट्रियलिस्ट आले, रिटेलर आले, होलसेलर आले, वेगवेगळे स्टुडंट्स आले आणि तसंच आपण ज्याला जर व्यापार इकडे आहे तर ग्राहक वर्ग पण आले. तर ही जी काही चर्चा आहे ती त्याच्यातला जो काही एक इथिक्सचा भाग आहे, ज्याला आपण जे काही इथिकल आहे इंडस्ट्रीमध्ये, ह्याचा जो आपण उहापोह इथे करतो तो अगदी कॉमन मॅन पर्यंत पोचावा आणि त्यालाही ह्याच्यातले काही प्रश्न असतील त्या कॉमन मॅनला, जो ग्राहक आहे, ऍक्च्युअल बेनिफिशरी आहे या सर्व इंडस्ट्रीजचा किंवा व्यापाराचा, त्यालाही काही प्रश्न असतील तर त्यांनीही इथे विचारावे आणि हा मंच खुला असावा अशी आमची ही भावना आहे. आणि त्यामुळे हे युट्यूब या माध्यमातून आपण वेगवेगळ्या न्यूज चॅनलचे असतील, युट्यूबचं आमचं स्वतःचं सेल्स गप्पाचं चॅनल आहे, अक्षर मानवचं चॅनल आहे, या सर्व चॅनल्स माध्यमातून आपण ह्या गप्पा या वेगवेगळ्या स्तरावरती पोहोचवत आहोत. तर आपण आवर्जून आपले अभिप्राय इथे मांडावेत. एक 5 मिनिटं अजून आपण मंच खुला ठेवू. येस प्रफुल्लजी बोला. मला असं म्हणायचं होतं की आता रिटेलमध्ये बऱ्याचदा असं होतं की पॅकिंग जे असतं हे पॅकिंगच्या दृष्टीने काही बऱ्याच ठिकाणी मला अडचणी अशा जाणवतात की फार मोठं पॅकिंग असतं हल्ली. म्हणजे आता तर पूर्वीचे स्टँडर्ड 10 असायचे, आता 30-30 गोळ्यांचं पॅकिंग आहे. आणि ते त्याच्याबद्दल काही विचार वगैरे असा होतो का? किंवा बऱ्याच कंपन्यांचं पॅकिंग असतं, ह्याच्या पीसीडी कंपन्या असतात, अनावश्यकरित्या आम्ही 1-1, 2-2 गोळ्या आम्हाला कापून द्यायला लागतात. हा प्रश्न मला वाटतं सगळीकडे असेल, पण त्याचं पॅकिंग एवढं चांगलं असतं की ते पॅकिंगची कॉस्ट त्यांना कंपन्यांना बेअर करावी लागत. तर याच्याबाबत काही कुठे विचार होतो का काही? कारण हल्ली 2 किंवा 4 गोळ्या, एवढे कस्टमरला 10 गोळ्या लिहून दिलेल्या असल्या तरी कित्येकदा असं होतं की 4 गोळ्याच द्या आम्हाला. आणि पॅकिंग असतं ते अगदी फार मोठं, त्या ह्याच्यामध्ये असतं, मोठ्या त्याचं कागद असतो आणि त्याला हे असतं आणि ते फेकायचं, हे पण म्हणजे सगळं आम्हाला फेकून द्यायला लागतं ते पॅकिंग. कित्येकदा माल आल्यानंतर आम्ही ते पहिल्यांदा ते काढून घेतो स्ट्रिप, कारण आम्हाला त्यावेळेला प्रत्येक वेळेला ते पॅकिंग उघडायचं आणि नंतर 2 गोळ्या कापून द्यायचं. त्यावेळी आम्ही पहिल्यांदाच ते गोळ्या हे काढून घेतो आणि ते पॅकिंग फेकून देतो. जनरल माझं एक हे आहे म्हणून सांगितलं, बाकी काही नाही. नाही, कसं आहे की हा याच्यात 2 अँगल इन्व्हॉल्ड आहेत. एक तर मार्केटिंग अँगल आहे आणि दुसरा मॅन्युफॅक्चरिंग अँगल आहे, म्हणजे ज्याला आपण गुणवत्ता म्हणतो, मगाशी काढला की त्याप्रमाणे त्यांना काही बेसिक पॅकिंग तर ठेवावेच लागतात. आता मोठे पॅकिंग करणे याच्या मागे मार्केटिंग पण इन्व्हॉल्ड असतं आणि त्याला आपण काही करू शकत नाही हो. ऍज अ रिटेलर किंवा जनता काहीच करू शकत नाही. हा मार्केटिंगचा निर्णय असतो, मार्केटिंग कंपनीचा. नाही, आणि मला असं वाटतं त्याच्यात ऍड पण करू इच्छितो मी की एक दृष्टिकोनातून काही एक ब्रँड मला नक्की माहिती आहे की टकाटक नावाचा, की ज्यांनी 4-4 गोळ्यांचे पॅकिंग काढलेले आहे, पण बऱ्याच वेळेला ते 4 गोळ्या किंवा 10 ग्रॅमचे ट्यूब अशा सफिशियंट पण होत नाही डोसेज फॉर्म. पॉसिबल नाही. तर हा कंपन्यांचा जो निर्णय हा होतो मार्केटिंग दृष्टिकोनातून, यस प्रॉफिटेबिलिटी वाढावी किंवा बल्क सेल व्हावा. काही ठिकाणी काही केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन वाल्यांनी स्ट्रिप कापून न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु मग ते रिस्क वर्सेस बेनिफिट ज्याला आपण म्हणतो, दॅट हॅज टू बी डिसाइडेड बाय
द पर्टिक्युलर फार्मासिस्ट अँड द डॉक्टर की त्यांनी तो किती लिहून द्यायला पाहिजे आणि तो किती कमीत कमी दिला पाहिजे. तर त्याच्यात मला असं वाटतं प्रफुल्ल सर, हा जो म्हणजे पॅकेजिंगचा मार्केटिंग अँगल बरोबरीला काही वेळेला डोसेज फॉर्मचा पण एक अँगल असतो, म्हणजे की बाबा तो पूर्ण डोसेज तो पेशंट घेत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हो, नाही ते बरोबर आहे आपलं, पण आता तो पार्ट ऑफ द चॅलेंज इज अ पार्ट ऑफ रिटेलर्स लाईफ. तो असा सहजासहजी सुटणारा टिडा नाहीये, पण काही कंपन्या आल्यात त्याच्यात बरोबर का, की अशा 4 गोळ्या किंवा 10 ग्रॅमचं पॅकिंग घेऊन, की जेणेकरून इफ द कस्टमर हॅज टू बी गिव्हन अ चॉईस, तर तुम्ही हे 4 गोळ्या किंवा 10 ग्रॅमचं पॅकिंग, छोटं पॅकिंग 5 ग्रॅमचं घेऊ शकता. जे नाही आहेत त्याला आता वी आर हेल्पलेस फॉर नाव, बट मे बी हे ऐकल्यानंतर आपल्या ह्या चर्चा आता पोचल्या जर चांगल्या इथिकल कानाडवरती, तर मे बी ते लोक ह्याच्यावरती काहीतरी सोल्युशन्स काढण्याचा प्रयत्न करतील केमिस्टच्या दृष्टिकोनातून. दॅट विल बी अ वेलकम मूव्ह ऑफकोर्स फॉर एव्हरीबडी ऑफ अस. दिग्विजय अब्दार सर मला वाटतं आता दिसत आहेत मला, त्यांना काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर ते हे. सुवर्णाताई, तुम्ही पण ऑन अँड ऑफ हँड रेस करून परत बंद केला होता. काही प्रश्न आहेत का? एक शेवटचे 5 मिनिटं आपण प्रश्न घेऊयात. 9:30 झालेत आपले, परंतु तरीही एक 5 मिनिटं आपण प्रश्न घेऊयात, नाहीतर किंवा मनोगत घेऊयात आणि मग सुधीरजींकडे वळूयात, शेवटाकडे सुधीरजी देशमुख यांच्याकडे. हा सर, मला हेच म्हणायचं होतं की रिटेलरला ऍज अ रिटेलर म्हणून नार्कोटिक विकताना किंवा आपण जे अँटीबायोटिक विकताना तेव्हा जेवढं पुरेसं नॉलेज असलं पाहिजे, डॉक्टर देतात तेव्हा काही वेळेला ते फार म्हणजे त्यांच्या याच्यानुसार देतात, ते पेशंटच्या गरजेनुसार किंवा काय, पण नॉलेज असलं पाहिजे जेवढं तेवढं नाहीये खरंच रिटेलरकडे. ते फार खूपदा जाणवतं. त्यासाठी काही करता आलं तर. आपल्या लेवलला आपण ऑनलाईन वर्कशॉप घेणं किंवा ऑफलाईन वर्कशॉप घेणं हे एवढं करू शकतो. बाकी फार्मसी काउन्सिल, आवाज येत नाहीये. हो, सगळ्यांनाच आवाज येत नाहीये का माझा? का नाही, येतोय, आम्हाला येतोय. ओके. तर सरांच्या वतीने किंवा एकंदरीतच अक्षरमानच्या वतीने मी बोलू इच्छितो. येस सर. हे जे आता त्यांनी जो विषय काढला तो आपल्या कंट्रोलचा नाहीये, त्यामध्ये तो टोटली एफडीएचा विषय आहे. तसं नाही आपल्याला करता येणार. किंवा फार्मसी काउन्सिलचा विषय आहे. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया यांनी अवेअरनेस प्रोग्राम द्यावे. आता तुम्ही जे पर्टिक्युलरली म्हणताय शेड्यूल एच आणि शेड्यूल एक्स, तर ते विदाऊट प्रिस्क्रिप्शन तसेही डिस्पेन्स करता येत नाही. त्यामुळे फार्मासिस्ट आणि ते सुद्धा फार्मासिस्टच्या सहीनेच डिस्पेन्स होतात इथिकली. पण आता देर आर प्रॅक्टिसेस, माल प्रॅक्टिसेस, आणि शेवटी मार्केट आहे. तर ते कसं चालतंय आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यात आपण फक्त काय करू शकतो तर अवेअरनेस करू शकतो. तर मला वाटतं व्यापार विभाग, अक्षरमानव व्यापार विभाग म्हणून किंवा इटकेल सरांना ती विनंती आपण नक्की करू की ह्याच्यावरती एखादा वर्कशॉप प्लॅन करता आला किंवा ऑनलाईन एखादं सेशन प्लॅन करता आलं तर त्याचा मागोवा आपण घेऊयात आणि मग तिथे आपले जास्तीत जास्त फार्मासिस्ट बांधव, त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांना आपण याच्यामध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न करूयात. येस. मला वाटतं आपण शेवटाकडे जाऊयात. काही प्रश्न अजून असतील तर यू कॅन कनेक्ट टू अस आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, आमच्या व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून, फेसबुक, इंस्टाग्राम आणि आमचे जे वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप आहेत अक्षर मानवचे, त्याच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकता. आमचे नंबर सगळीकडे फिरत असतात. सेल्स गप्पा ह्या युट्यूबवरती तुम्ही नुसतं सेल्स गप्पा टाईप केलं तर प्रत्येक एपिसोड तुम्हाला दिसून येतो. तुम्ही तिथेही कमेंट करू शकता. त्या कमेंट योग्य स्पीकर्स पर्यंत पोहोचून तुम्हाला यथेच्छ उत्तर मिळण्याची जबाबदारी अक्षरमानव व्यापार विभागाची आहे. ती आम्ही यथेच्छ पार पाडू. त्या पद्धतीने मी आता शेवटाकडे जावं असं सुधीरजी देशमुख यांना विनंती करतो आणि आपण आता हा कार्यक्रम संपवूया आजचा. ओके. नेहमीप्रमाणेच म्हणजे आपल्या प्रत्येक सेल्स गप्पा कार्यक्रमाप्रमाणेच हा सुद्धा कार्यक्रम जो आहे तो अतिशय
छान पद्धतीनं या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि अनेक फार्मा सेक्टरचे सेल्स विभागातले जे अनेक काही बारकावे आहेत, अनेक काही गोष्टी आहेत, ते या माध्यमातून आज समोर आल्या. आणि इथूनही पुढे आता हा जो संपूर्ण कार्यक्रम जेव्हा युट्यूब चॅनलला वगैरे जाईल आणि जे लोक बघतील त्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. कार्यक्रम किती चांगला होत असला तरी शेवटी त्याला कुठेतरी आपल्याला पूर्णविराम देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आता आपण या कार्यक्रमाला इथे थांबूया. या उपक्रमासाठी या सेल्स गप्पा कार्यक्रमामध्ये आज जे कोणी उपस्थित होते त्या सर्वांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आम्हाला ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात ज्या याला मदतीला समोर आले, ज्यांच्याकडनं सहकार्य मिळालं, त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमचे बर्वे सर आहेत, त्यांचेही आभार व्यक्त करतो. खास करून इटक्याल सर, त्यांना 3 म्हणजे आठवड्यांपासून आम्ही खूप त्रास देतोय की तुम्ही या परंतु सरांची ऊर्जा अत्यंत चांगली आहे. सर खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन देतात आणि सतत एक शिक्षकाचं एक वैशिष्ट्य असते की तो त्यांना सतत ज्ञान वाटायला त्यांना अतिशय आनंद वाटत असतो. कारण असं म्हणतात की ज्ञान कधीही वाटल्यानं कमी होत नाही. त्याच्यामुळे आणि इटक्याल सर यांची ऊर्जा, यांचा उत्साह पाहिले की आमच्यासारख्यांना पण थोडा जोश येतो की ते अतिशय तळमळीनं, अतिशय पोटतिडकीनं ते या ठिकाणी मार्गदर्शन द्यायला आमच्याकडे इथे येत असतात. आणि विशेष म्हणजे आता सेल गप्पाशी त्यांचं एक अतूट नातं तयार झालेलं आहे. इथून पुढच्या काळात समजा किमान त्यांचं मार्गदर्शन नसेल तर ते प्रेक्षक म्हणून तरी किंवा इतर क्षेत्रातलं ऐकण्यासाठी सुद्धा ते या ठिकाणी हजर राहणार आहेत असा विश्वास आहे मला. तर इटक्याल सर खूप खूप धन्यवाद आपले. आपण सातत्यानं मार्गदर्शन आम्हाला देत आहात. इथूनही पुढच्या काळात तुमचं मार्गदर्शन आम्हाला कायमस्वरूपी लागणारच आहे. आणि परेश सर, तुमचंही मनापासून इथे मी आभार व्यक्त करतो. तुम्ही तर नेहमीच या उपक्रमासाठी आपण नेहमी तयार असतो आणि सतत आपण सज्ज असतो या उपक्रमासाठी. त्यामुळे याचा चांगल्या प्रकारे लाभ जो आहे तो अनेकांना होतोय. आणि हा कार्यक्रम जसे मी नेहमी म्हणतो उत्तरोत्तर आता याची लोकप्रियता वाढत चाललेली आहे. हा कार्यक्रम छान रंगत चाललेला आहे. आणि खरं सांगतो की सेल्स आणि मार्केटिंग या क्षेत्रामध्ये हा कार्यक्रम जो आहे एक माइलस्टोन स्थापित करणार आहे. एक काय म्हणतात त्याला, एक दस्तूर इथं आपण तयार करतो आहोत आणि तो खूप इथून पुढे जाईल अशी मला अपेक्षा आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण आता या ठिकाणी या कार्यक्रमाला आपण स्थगित करूया, पूर्णविराम देऊया. सुधीरजी देशमुख, संपूर्ण कार्यक्रम अतिशय छानपणे निवेदन करून पार पाडण्यासाठी आपलेही आभार. आणि प्रेक्षकांसाठी रिमाइंड करून देतो की पुढच्या भागामध्ये आपण हॉस्पिटॅलिटी क्षेत्राबद्दल सेशन सुरू करतो आहोत. धीरजजी कांबळे ज्यांचा ह्या क्षेत्रामध्ये 22 वर्षांचा अनुभव आहे. अगदी हॉटेल स्टेवॉर्ड पासनं ते आज नॅशनल सेल्स मॅनेजरच्या एका मोठ्या कंपनीच्या पोस्टवरती पोहोचलेला असा दिग्गज धीरजजी कांबळे हे आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत. मग त्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री बद्दल आपण बोलणार आहोत. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये फक्त हॉटेल येत नाही तर आजकाल वेगवेगळे अजून व्यवसाय येतात, जसं की रेस्टॉरंट आहेत, त्याचबरोबर बँकवेज आहेत, त्याचबरोबरीला आपण एअरपोर्ट लाऊंज जे आजकाल पाहतो तेही हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातच मोडतात. आणि त्याचबरोबरीला मोठे मोठे मल्टिप्लेक्स मॉल जे आपण पाहतो तिथेही. तर ह्या क्षेत्रातल्या संधी, त्या क्षेत्रातला एकंदरीत व्यवसाय व्यापार कसा चालतो ह्याबद्दल आपण ही मालिका पुढच्या गुरुवारपासून सुरू करत आहोत. तर ह्या सेल्स गप्पाची लिंक जी आहे ती कधीही चेंज होत नाही. ती एकच लिंक आहे ज्याच्यावरती आपण दर गुरुवारी जॉईन करायचं आहे. तर त्यामुळे ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण नक्की पोचवावी असं आपणा सर्वांना, आजच्या जमलेल्या प्रेक्षकांना माझी कळकळीची विनंती आहे. आणि अशाच सेल्स गप्पांना आपण हजर राहत राहा. युट्यूब वरती आमच्या सेल्स गप्पांना व्ह्यू करत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा. धन्यवाद. धन्यवाद. शुभरात्री. धन्यवाद.